नमस्कार. आज आजरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मांडण्यासाठी मला निमंत्रण दिलं, त्याबद्दल मी संस्थेचा अत्यंत आभारी आहे. आणि मला खूप आनंद झाला, इतक्या मोठ्या संख्येने आजरा गावामध्ये सावरकर ऐकायला मंडळी जमली. नाही, लावा लाईट. चांगल्या गोष्टी उजेडात करायच्या असतात. आज देशाला 78 वर्ष पूर्ण झाली देश स्वतंत्र होऊन. अजूनही हे थांबलेलं नाही आहे. याच्या एवढं दुर्दैव नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय असून सुद्धा अजून हे थांबलेलं नाही आहे. 2012 माझं वर्ष चुकत नसेल तर सुप्रीम कोर्टाने मशिदीवरचे भोंगे बंद करा असा निर्णय दिलेला आहे. पण तो अंमलात आणण्याची हिंमत कुठल्याही राजकीय पक्षात नाही. आणि म्हणून सावरकर फार महत्त्वाचे ठरतात. हा देश 2 इझमवर चाललेला आहे, एक गांधीवाद आणि एक सावरकरवाद. एक गांधींची विचारसरणी आणि एक सावरकरांची विचारसरणी. एक सदैव सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जाणारी एक व्यक्ती आणि हिंस्त्र श्वापदांचे दात आणि नख काढण्या एवढी हिंसा आम्हाला मान्य आहे असं म्हणणारे सावरकर, शस्त्राविण स्वातंत्र्य कोणा न मिळे असं म्हणणारे सावरकर, अशा 2 विचारसरणींवर हा देश उभा आहे. 78 वर्ष आपण गांधीजींच्या विचारांनी पुढे निघालो, इथपर्यंत देश आणून ठेवला. त्याचे किती भयानक दुष्परिणाम आपण भोगतो आहोत हे आपण सगळेजण पाहतो आहोत. हिंदुस्थान हा जगातला एकमेव असा देश आहे जो हिंदूंचा आहे. हिंदूंची हक्काची पृथ्वी तलावरची एकमेव भूमी म्हणजे हिंदुस्थान, म्हणजे भारत. जगातला एकमेव असा देश आहे जिथे हिंदू बहुसंख्येनं राहतात. विश्वाच्या निर्मितीपासून हिंदू बहुसंख्य आहेत. आणि तरीसुद्धा या देशामध्ये हिंदूंना आम्ही हिंदू आहोत आणि हे हिंदू राष्ट्र आहे असं म्हणणं धारिष्ट होत नाही, ती हिंमत होत नाही. आम्ही हिंदू धर्म फॉलो करतो, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत असं म्हणण्याचं धारिष्ट, हिंमत आमच्या हिंदूंमध्ये नाही. ज्या देशामध्ये आपण बहुसंख्य आहोत त्या देशात सुद्धा जर ही हिंमत नसेल तर मग परदेशात तुम्ही काय बोलणार. आपल्या देशात सुद्धा आपण गर्व से कहो हम हिंदू है म्हणत नाही, घाबरतो. सावरकर म्हणायचे, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. आम्ही आज जे घाबरतोय, जो न्यूनगंड आहे आमच्या मनामध्ये जाहीरपणे आम्ही हिंदू आहोत हे सांगण्याचा, त्याला एकमेव कारण म्हणजे आम्ही आमचा इतिहास विसरलो नाही. जाणीवपूर्वक तुम्हाला तो सांगण्यात आला नाही. जाणीवपूर्वक तुमच्या शिक्षण पद्धतीमधून तो इतिहास गायब केला गेला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचं सरकार असताना राष्ट्रीय चॅनलवरती, दूरदर्शनवरती ज्या माणसांनी सिंधू नदीच्या पलीकडनं इथं येऊन या देशावरती आक्रमण केलं, भारतीय संस्कृतीचा नाश केला, हजारो लाखो आमच्या माता भगिनींची अब्रू लुटली, हजारो मंदिरं उद्ध्वस्त केली, त्या माणसाला नायक बनवणारी मालिका टिपू सुलतान DD नॅशनल टेलिकास्टवर दाखवली जाते. त्याला हिरो बनवलं जातं. सावरकर मात्र हिरो नसतात, टिळक मात्र हिरो नसतात, सुभाषचंद्र बोस मात्र हिरो नसतात.
औरंगजेब हिरो असतो. औरंगजेबाची ह्याच महाराष्ट्रात ज्या औरंगजेबाने माझ्या संभाजी महाराजांचा अनन्वित अत्याचार करून, छळ करून, क्रौर्याचं अत्युच्च शिखर गाठून माझ्या संभाजी महाराजांना टार मारलं, त्या औरंगजेबाची एक कबर याच महाराष्ट्रात, त्याच संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये उभी करतात. आणि तिथे निर्लज्ज आमचे राजकीय नेते फुलं व्हायला जातात. त्यांना कोणीच विरोध करत नाही, त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. पण सावरकर मात्र आमचे दुश्मन असतात. सावरकर चालत नाहीत आम्हाला. आम्हाला असुद्दीन ओवैसी चालतो. त्याचा अतिशय थर्ड क्लास तो भाऊ तो चालतो. 15 मिनिट पुलिस को हटा दो हे म्हणणारे आम्हाला चालतात. आमच्या जीवनामध्ये उत्कर्ष व्हावा म्हणून ज्या दलितांसाठी 1924 ते 1937 अख्खी आयुष्याची 13 वर्ष या हिंदू धर्मातल्या जातीच्या भिंती संपुष्टात आल्या पाहिजेत म्हणून अख्खं आयुष्याची 13 वर्ष पूर्णपणे बलिदान करणारे सावरकर आम्हाला चालत नाहीत. एक ब्राह्मण उभा राहतो हिंदू धर्मातल्या जाती संपवण्यासाठी. एक ब्राह्मण उभा राहतो दलितांना हातात वेदमंत्र देण्यासाठी. 1929ला 20-22 दलित मुलांच्या मालवणमध्ये मुंजी घडवून त्यांच्या हातात वेदमंत्र देणारे सावरकर आहेत. त्याच दलितांना आता सावरकर दुश्मन वाटतात आणि मुसलमान जवळचे वाटायला लागले. ह्याच्या एवढं दुर्दैव नाही. विसरून गेलो आम्ही. पतित पावन मंदिर उभं केलं, विसरून गेलो आम्ही. 500 रत्नागिरी जिल्ह्यातल्या विहिरी एका माणसाने खुल्या केल्या दलितांसाठी, विसरून गेलो आम्ही. पण सावरकर सूर्य आहे. किती झाकायचा प्रयत्न केला, किती सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करा, सूर्य तळपतच राहणार. गंमत आहे, एकमेव असा नेता आहे या देशातला ज्या नेत्या गेल्यानंतर त्याच्या पाठीमागं त्याचा राजकीय पक्षच नाही. गांधीजींच्या पाठीमागं त्यांचा पक्ष आहे, ते गेल्यानंतरही आज पक्ष आहे. ते गेल्यानंतरही त्यांचे अनुयायी आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांची विचारसरणी जाहीरपणे मानणारी लाखो माणसं आहेत. त्यांच्या विरोधात बोललं, नथुराम गोडसेची भूमिका केली की लगेच माझ्या अंगावर येणारे, मला मारायला धडपडणारे सगळी माणसं या देशात आहेत. बाबासाहेब आंबेडकरांसारखा थोर सुपुत्र गेल्यानंतर त्यांची विचारसरणी घेऊन त्यांचा पक्ष पुढे नेणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत. पण एकमेव सावरकर असा माणूस आहे की जे गेल्यानंतर त्यांचा पक्षही नाही आणि त्यांचे कार्यकर्तेही नाहीत आणि त्यांचे अनुयायी नाहीत. आणि तरी 58 वर्षानंतर, सावरकर गेल्याला 58 वर्ष झाली तरीसुद्धा सावरकर नावाची दहशत मात्र या काँग्रेसच्या डोक्यात आहे. वा, याला माझा आनंद आहे. ही 5 अक्षरं दहशतवादी आहे. आजही त्या मूर्ख मुलाला दिल्लीतल्या सावरकर दर 2 महिन्यांनी बोलावं लागतं. किती घाबरलेला आहे बघा. आणि तो सावरकरांना माफी मिर म्हणतो आणि स्वतः मात्र 25,000 रुपये देऊन जामीन अर्जावर सही करून जामीन मिळवतो. कोर्टात, भिवंडीच्या कोर्टात उभं राहायची पण त्याच्या हिंमत नाही. पार्श्वभागात तो सावरकरांना माफी मिर म्हणतो. चौकीदार चोर आहे, सुप्रीम कोर्टात जाऊन माफी मागून आला. RSSचा संबंध होता, सुप्रीम कोर्टात जाऊन माफी मागून आला. तो सावरकरांना माफी मिर म्हणतो. तो म्हणतो मैं सावरकर नाही, मैं गांधी हूं. हा, तू कुठला गांधी आलास? तू ॲफिडेव्हिट करून गांधी आडनाव मिळवलंयस रे. मोहनदास करमचंद गांधी घराण्याचा ह्याच्याशी काय संबंध आहे? काही संबंध नाही. केवळ त्या आडनावाचा यथेच्छ राजकीय फायदा घेण्यासाठी हे सगळे धंदे चालू आहेत. सावरकरांना नावं ठेवतोस तू? आहे हिंमत जाऊन बघ ना. मी खुल्लेआम तो अंदमानच्या कोठडीतने व्हिडिओ केलेला प्रसारित झाला होता, बघितला असेल आपण. 11 वर्ष सोड, 11 दिवस सोड, 11 तास या कोठडीत 7/11च्या बंद करून बस. मग कळेल, मग तुला आठवतील तुझी पित्र, मग कळेल तुला सावरकर या 5 अक्षरांची ताकद.
काय बोलतो आपण, कोणाबद्दल बोलतो? खरं तर ना 2024 म्हणजे स्वतंत्र भारतातल्या एकाही स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्या आपल्यापैकी कुणालाच त्या काळातल्या कुठल्याच महापुरुषाबद्दल घाणेरडं बोलण्याची आपली लायकी नाही आणि आपल्याला तो अधिकारही नाही. मी नथुराम गोडसेची 25 वर्ष भूमिका केली, पण मी गांधीजींबद्दल अवाक्षर कधी काढलं नाही, अपमानास्पद कधीच बोललो नाही. हां, मी जाहीरपणे नक्की सांगतो की गांधींचे काही विचार मला अजिबात पटत नाहीत, पण गांधीजींसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला मी घाणेरड्या भाषेत नाही बोलू शकत. ते संस्कार नाहीत माझ्यावर. हे कुठले संस्कार आहेत? 22,000 पृष्ठांचं साहित्य, 10,000 ओव्यांचं महाकाव्य, 1910 ते 1924 आयुष्याची 14 वर्ष जेलमध्ये, काळ्या पाण्याची शिक्षा, त्याच्यानंतरची 13 वर्ष स्थानबद्धता, एकूण 27 वर्ष या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी एक बॅरिस्टर झालेला माणूस शिक्षा भोगतो. काहीच कशी लाज वाटत नाही त्यांच्याबद्दल घाणेरडं बोलताना, काहीच कसं नाही वाटत. इतके निर्लज्जपणाचा कळस गाठला सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी. किती गलिच्छ समाज करून टाकला, किती गलिच्छ भारत. काय सुंदर भारत होता, कसा घडवता आला असता भारत. काय दूरदृष्टी होती तात्यारावांची. कसा घडवायचा भारत, काय सूचना केल्या आहेत पहिल्या पंतप्रधानांना. इतक्या लाखो वर्षानंतर एक राष्ट्र म्हणून उभं राहिलंय भारत नावाचं जगाच्या नकाशावरती. आता हा देश सुंदर आपल्याला घडवायचा आहे. पहिलं महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगाचं कंबरडच मोडलेलं आहे. आता कोणी कुणावर राज्य करण्याच्या परिस्थितीतच नाही आहे. त्यामुळे आता आपल्याला कोणीतरी पारतंत्र्यात ढकलेल ही भीती बाळगायचं कारण नाही. सदैव दक्ष राहायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण राष्ट्र जर घडवायचं असेल, आता हा देश जर घडवायचा असेल, तर या देशातल्या अंतर्गत सोयी सुविधांकडे पहिल्यांदा बघावं लागेल. कुठलंही राष्ट्र घडवायचं असेल तर त्या राष्ट्रातल्या समाजातले 2 घटक श्रीमंत आणि समृद्ध करावे लागतात. 1947 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर आमच्या पहिल्या गुलाबाच्या फुलाला केलेल्या सूचना आहेत. अचंबित व्हाल तुम्ही, काय जबरदस्त दूरदृष्टी असेल बघा. समाजातले असे 2 घटक जे समृद्ध व्हायला पाहिजेत आणि आर्थिकदृष्ट्या श्रीमंत व्हायला पाहिजेत, तरच राष्ट्र मोठं होईल, तर राष्ट्र समृद्ध होईल, तर राष्ट्र विकसित होईल आणि संपूर्ण जगावर राज्य करेल. त्यातला पहिला घटक सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी माणसं. 2 प्रकारची सुरक्षा असते. एक सीमेवरची सुरक्षा असते आणि एक अंतर्गत देशांतर्गत एक सुरक्षा व्यवस्था असते. आणि ह्याच्यामध्ये जी काम करणारी माणसं आहेत ती म्हणजे तिन्ही दलामध्ये काम करणारी आमचे सैनिक, भूदल, नौदल, वायुदल आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, कायदा सुव्यवस्था सांभाळणारं पोलीस दल. 47ला केलेल्या सूचना आहेत. श्रीमंत व्हायला पाहिजेत. श्रीमंत म्हणजे त्यांचे पगार जबरदस्त असायला पाहिजेत. पोलीस दलातल्या माणसाला अशा फॅसिलिटीज असायला पाहिजेत की त्याला
एक कोथिंबिरीची जुडी भाजीवाल्याकडनं घ्यावी फुकटात अशी इच्छाच होता कामा नये. एखाद्याला सिग्नल तोडल्यानंतर 2, 5, 10 रुपयात घेऊन सोडून द्यावं अशी त्याला इच्छाच होता कामा नये. असं त्या हवालदाराला, असं त्या पोलिसाला श्रीमंत करायला पाहिजे. काय दूरदृष्टी आहे बघा. ह्याच्या पाठीमागचा अभ्यास बघा, ह्याच्या पाठीमागचा इतिहासाचं ज्ञान बघा, माणसाचं काय आहे. संपूर्ण साहित्यामध्ये तात्यारावांच्या श्रीमंत म्हणजे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत हे फार रेअरली वापरलं आहे त्यांनी, फार कमी वेळा हा शब्द वापरला. नाही तर त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या श्रीमंतीला फार व्हॅल्यू नव्हती. पण या 2 घटकांच्या बाबतीत मात्र ते म्हणतात. आणि याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जी ब्रिटिशांनी शिक्षण पद्धती राबवली, जी शिक्षण पद्धती फक्त गुलाम आणि कारकून बनवणारे कारखाने होते. स्वाभिमानाने ताठमानेने जगाला शिकवणारी शिक्षण पद्धती आमच्याकडं कधीच नव्हती, आजही नाही आहे, स्वातंत्र्यानंतर पण नाही आहे. जी ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धती आहे तीच आज शिकवली जाते, काही वेगळं आम्ही शिकवत नाही. त्या शिक्षण पद्धतीतून काय पुढे येणार आहे याचा विचार, याचं भविष्य, याची दूरदृष्टी. आणि म्हणून सावरकर म्हणतात की सुरक्षा व्यवस्थेत काम करणाऱ्या माणसांना उत्तम पगार असायला पाहिजे. गेल्या 20-25 वर्षांमधलं आपण उदाहरणं बघूया. 10वी आणि 12वी आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे 2 टप्पे शैक्षणिक कालखंडातले. तिथून आयुष्य बदलायला सुरुवात होते. या 10वी आणि 12वीच्या मेरिट लिस्टमध्ये आलेल्या मुलांच्या मुलाखती पूर्वी आपण वर्तमानपत्रात वाचायचो. दूरदर्शन आल्यापासून आता आपण त्यांच्या घरात जाऊन त्यांचे व्हिडिओज बघतो. सगळ्यांना 90च्या पुढे मार्क मिळतात. मग त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं जातं की भविष्यात काय व्हायचं आहे. माझ्या तरी पाहण्यात नाही, तुम्ही एखाद्याला पाहिलं असेल तर मला माहीत नाही, पण गेल्या 25 वर्षात 10वी-12वीच्या बोर्डात आलेल्या मुलांपैकी एकही मुलगा असं म्हणत नाही की मला पोलीस दलात भरती व्हायचं आहे. एकही मुलगा असं म्हणत नाही की मला वायुदलात, मला नौदलात भरती व्हायचं आहे, मला मिलिटरीत भरती व्हायचं आहे, मला सैनिक व्हायचं आहे, मला देशासाठी सीमेवर जाऊन लढायचं आहे, मला एक अतिशय उत्तम प्रामाणिक इन्स्पेक्टर व्हायचं आहे. पाहिलेत कधी? सगळ्यांनाच कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं असतं. सर्वांनाच काय 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 वेगवेगळ्या पद्धतीनं. हे सगळं कशामुळं घडलं? 10वी-12वीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना गाईड करण्यासाठी हल्ली शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अशी काही लोक बोलवले जातात, करिअर गाईड म्हणून. म्हणजे 10वीला बसलेली पोरं, त्यांचे पालक, 12वीची मुलं आणि त्यांचे पालक, त्यांना बोलवलं जातं शाळा कॉलेजमध्ये आणि एका माणूस असतो, तो त्याला ज्ञान असतं त्यातलं. तर माझा मुलगा जेव्हा 10वीमध्ये होता तेव्हा त्याच्याही शाळेतनं निरोप आला की तुम्ही पालकांनी एक कोणतरी आई किंवा बाबाला घेऊन शाळेत या. तर मी म्हटलं माझ्या मुलाला तू नकोच येऊस, मीच एकटा जाऊन बघतो आधी काय आहे ते भानगड. मी जाऊन बसलो आणि ते असे चांगले सूटबीट घातलेले गृहस्थ होते, छान इंग्लिश बोलत होते. आपण इंग्लिश बोलल्याशिवाय आपण हुशार आहोत हे पटतच नाही ना लोकांना. त्यामुळे त्यांनी इंग्रजीमध्ये सांगितलं की 10वी नंतर 116 मार्ग आहेत मोठं होण्याचे, करिअरचे. तर मी पण हडबडलो, कारण आमच्या पिढीपर्यंत एक 3-4च मार्ग होते. म्हटलं क्या बात आहे, पोरं लकी आहे ती.
116 मार्ग आहेत. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की 10वी नंतर तुम्ही जर कॉमर्सला गेलात आणि जर 2 वर्ष 11वी 12वी केल्यानंतर एक अमुक असा पद्धतीचा एक कोर्स आहे आणि त्या कोर्समध्ये गेल्यानंतर 3 वर्षाची एक डिग्री आहे. ती डिग्री घेतलीत की तुम्हाला साधारण वर्षाला 8 ते 10 लाखाचं पॅकेज असलेली एक नोकरी मिळू शकेल. मग त्यांनी दुसरा एक मार्ग सांगितला की तुम्ही सायन्सला जर एवढे टक्के मार्क मिळाले फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये तर तुम्हाला BSc नंतर 1 वर्षाचा हैदराबादला जाऊन एक कोर्स आहे. त्या कोर्स जर तुम्ही पूर्ण यशस्वी केलात तर तुम्हाला साधारण 12 ते 15 लाखाचं वर्षाला पॅकेज अशा पद्धतीची चांगली नोकरी मिळू शकेल. तुम्ही अमुक केलं तर तुम्हाला 17 ते 18 लाखाचं पॅकेज प्लस परदेशामध्ये नोकरीची संधी मिळेल. असं करत ते 112 का 116 मार्ग त्या माणसाने सांगितले. मग माझ्या लक्षात आलं की मार्ग जरी 116 असले तरी सगळे 116 मार्ग शेवटी एकाच चौकात येऊन मिळतात. त्या चौकामध्ये फक्त एवढंच शेवट आहे त्याचा की वर्षाला किती लाखाचं पॅकेज. फरक फक्त तोच आहे. कुठल्याही मार्गानं गेलात शेवटी वर्षाला पॅकेज किती 8-10 लाखाचं 12-15 लाखाचं 20-22 लाखाचं परदेशात जाण्याची संधी. ही आमची शिक्षण पद्धती आहे. ह्याच्यात देशप्रेम राष्ट्रप्रेम देशासाठी त्याग राष्ट्रासाठी त्याग समाजासाठी काहीतरी करणं हे सगळे चॅप्टरच नाही आहेत. हेतलं काही शिकवलंच जात नाही. आणि असं साधारण 1818 म्हणजे पेशवाई संपल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण देश काबीज केल्यानंतर ज्या ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती राबवली त्या शिक्षण पद्धतीचं अंतिम ध्येय काय आहे तर सर्वात जास्त पॅकेज कसं मिळेल. 15 ऑगस्ट 47 सालानंतर ब्रिटिश गेले. ब्रिटिशांबरोबर त्यांची शिक्षण पद्धती समुद्रात बुडवा असं तात्याराव सांगत होते. पण आमच्या गुलाबाच्या फुलाला त्यात काडीचा इंटरेस्ट नव्हता. आपली जी आदर्श शिक्षण पद्धती आहे ज्या 12व्या 13व्या 14व्या अशा शतकामध्ये 10 ते 12 विश्व महाविद्यालय ज्या देशामध्ये होती जगातले विद्यार्थी येत होते. जगाला ज्ञान विज्ञान देणारी एक संस्कृती जगाला ज्ञान विज्ञान देणारी अभ्यासिका जिथे शिकवली जात होती अशी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. सावरकर ओरडून सांगत होते की 47 साली ब्रिटिश गेले ब्रिटिशांबरोबर त्यांचं सगळंच जाऊ दे आणि आपले वैभव पुन्हा आणा. ते वैभव पुन्हा आणा जिथे सर्वांगीण विकास होऊन मुलगा तयार होतो. ही शिक्षण पद्धती बदलली पाहिजे. ब्रिटिशांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांचा हेतू योग्य होता त्यांच्यासाठी त्यांच्या अँगलनी काही चुकीचं नाही. त्यांना आरेला कार्य करणारा माणूसच नको होता. त्यांना सगळे गुलाम हवे होते. जेव्हा माझा बाप माझा आजोबा माझा पणजोबा ह्यांनी आयुष्यात कुठलंही कर्तृत्वच गाजवलेलं नाही आहे असं जर मला लहानपणापासून सतत सांगण्यात आलं माझ्या पोंक्षे घराण्यातल्या एकाही पिढीने काहीही केलेलं नाही असं जेव्हा मला सांगण्यात येतं तेव्हा पोंक्षे असण्याचा मला शून्य अभिमान असतो. पण जेव्हा मला असं सांगण्यात येतं की माझ्या वडिलांनी एवढं कार्य केलेलं आहे माझ्या आजोबांनी असं केलेलं आहे माझे पणजोबा तर छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढायला होते 3 किल्ले जिंकण्याच्या याच्यामध्ये त्यांचाही थोडासा वाटा होता हे सांगितल्यानंतर मला अभिमान वाटायला लागतो. अच्छा त्यांचा मी पणतू आहे अच्छा त्यांचा नातू आहे मी ओके. पण हा सगळा गौरवशाली इतिहास सगळ्या भारतीयांपासून दूर करण्याचं एक भयंकर घाणेरडं कटकारस्थान ब्रिटिशांनी रचलं. सावरकर म्हणतात एखादं राष्ट्र जर संपवायचं असेल तर राष्ट्राची भाषा संपवायची. भाषा संपली की संस्कृती संपते संस्कृती संपली की धर्म संपतो आणि धर्म संपला की राष्ट्र आपोआप संपतं. तुम्हाला अभिमान वाटावा तुम्हाला गौरव वाटावा सनातन हिंदू संस्कृतीचा धर्माचा देशाचा गौरव वाटावा असा गौरवशाली इतिहास विजयाचा इतिहास शिकवायचाच नाही. तुम्हाला तुमचे वेद वाचताच आले नाही पाहिजे. तुम्हाला तुमची उपनिषद तुमचं रामायण तुमचं महाभारत ह्यातलं काहीही कुठलंही ज्ञान विज्ञानाचे एकही ग्रंथ भारतातल्या पुढच्या पिढ्यांना वाचताच येता कामा नयेत
म्हणून सगळ्यात पहिलं काम ब्रिटिशांनी केलं ते भारताच्या मूळ भाषेवर घात केला, तो म्हणजे संस्कृत हद्दपार केली. संस्कृत हद्दपार केली. त्यावेळेला ज्यांना संस्कृत वाचता येत होतं, लिहिता येत होतं, ती पिढी पुढच्या 25-30 वर्षात संपली. आणि मग ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकून मोठी झालेली जी पिढी 25 वर्षांनी उभी राहिली, त्यांना संस्कृतच येईना. जगातलं सर्वात पहिलं पुस्तक म्हणजे ऋग्वेद, जगातला पहिला ग्रंथ ऋग्वेद आम्हाला माहीत नाही. कारण ते पुस्तक समोर आलं, आम्हाला वाचताच येत नाही, मला संस्कृत लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, मी हे वाचणार कसं? आम्हाला वाचताच येत नाही. आम्हाला राईट्स बंधूंनी विमानाचा शोध लावला शिकवलं जातं, पण तळपदे नावाच्या एका मराठी माणसाने लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर पहिलं विमानाचं उड्डाण केलं हे आम्हाला सांगितलं जात नाही, मुद्दामून लपवलं जातं. कारण मी तेच सांगितलं तर तळपदे म्हणजे माझा मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस, माझा भाऊ, माझ्या एका भावाने असं केले, वा, मला त्याचा गर्व होतो, मला त्याचा अभिमान वाटतो. पण मला त्याच्याऐवजी काय शिकवलं? राईट्स बंधूंनी. अशा पद्धतीने तुमची भाषा संपून टाकली आणि त्या ठिकाणी जगातली सर्वोत्तम भाषा म्हणून इंग्रजी तुमच्या बोडक्यावर मारली. आम्हाला इंग्रजी ग्रेट वाटायला लागलं. आम्हाला संत तुकाराम महाराज माहीत नाहीत, पण आम्हाला कोण माहिती आहे? शेक्सपियर माहिती आहे. आम्हाला वरचं फळ खाली येतं हे सांगणारं न्यूटन माहिती आहे, गुरुत्वाकर्षण, पण अरे खालचं आधी वर जातं कसं हे सांगणारे ज्ञानेश्वर माहीत नाहीत. जगातली मनाची मॅनेजमेंट सांगणारा जगातला सर्वात मोठा महागुरू समर्थ रामदास स्वामी आम्हाला माहीत नाहीत. कारण आम्हाला भाषा संपली, लिहिता वाचता येणं बंद झालं. सगळ्या पुढच्या पिढ्या संस्कृतपासून दूर गेल्या आणि त्यांच्या हातामध्ये इंग्रजी पुस्तकं आली, इंग्रजी साहित्य आलं. कारण इंग्रजी वाचता यायला लागलं, इंग्रजी लिहिता यायला लागलं. इंग्रजी लिहिणं, इंग्रजी वाचणं म्हणजे जगातलं सर्वोत्तम काहीतरी आपण ग्रेट करतोय असा स्वाभिमान वाटायला लागला. मिथ्या अभिमान आमच्यामध्ये भरला गेला. म्हणून सावरकर सातत्याने सांगत होते की ती आदर्श गुरुकुल शिक्षण पद्धती पुन्हा इथे राबवली पाहिजे. काय माणसाची दूरदृष्टी असेल, आणि ती आम्ही राबवली नाही. मग सावरकर आपल्या पहिल्या पंतप्रधानांना सूचना करतात, या समाजातला हा सुरक्षा व्यवस्थेत काम करणारा घटक जर श्रीमंत बनवलात, जर त्यांना 20-22 लाखाचं पॅकेज आणि सगळ्या सवलती मिळतील, तर 10वी-12वीच्या पोरांना मी भविष्यात एक मिलिटरीमन होईन, मी नेव्हीत भरती होईन, मी एक पोलीस दलात भरती होईन अशी इच्छा निर्माण व्हायला लागेल. कारण तिथे गेल्यावर मला भरपूर पैसे मिळणार आहेत, मान सन्मान मिळणार आहे, गव्हर्नमेंटतर्फे राहायला बंगला मिळणार आहे, गाडी मिळणार आहे. आपोआप पोरं तिकडे झुकायला लागतील. आपोआप त्या 100रातली 10-20 जणं तरी मिलिटरीत जातील, 10-20 जणं तरी पोलीस दलात जातील. पण ह्या पूर्ण दुर्लक्ष. आम्हाला कबुतरं उडवायची होती, इंग्लंडचे इस्त्रीचे कपडे घालायचे होते आणि मग सगळ्या मजा करायची होती, एन्जॉय करायचं होतं. त्याच्यात कुठलं सावरकरांच्या सूचना बोंबलाला वाचायला वेळ आहे आपल्याकडे? हट, काय मूर्ख माणूस आहे, काहीतरी सांगत असतो. कचऱ्याच्या टोपलीत गेल्या सूचना कचऱ्याच्या टोपलीत नाही गेला, भारतीय समाज कचऱ्याच्या टोपलीत गेला. अख्खी सुरक्षा व्यवस्था कचऱ्याच्या टोपलीत गेली. भारताच्या सीमा पक्क्या करा, नक्की करा. आज भारत उभा राहिला ना 15 ऑगस्ट 47ला, या संपूर्ण भूतलावरती पृथ्वीच्या नकाशावर एक भारत नावाचं राष्ट्र उभं राहिले ना. मग या राष्ट्राच्या सीमा नक्की करा. आणि कुठल्याही राष्ट्राच्या सीमा या चरख्यावरच्या सुताने नाही तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात. त्याच्यावर रक्ताचं शिंपण करायचं असतं. साधं इथे शाळेचंच विद्यालय आहे. खेळतो ना आपण कबड्डी, खो खो. तुमच्या खेळाच्या दिवसामध्ये ते अंगण आखता ना तुम्ही. इथे आखलंय बघा आता ही पांढरी लाईन.
कशी आखलीत ती? एक दोरी घेऊन बसला असेल ना कोणतरी शिक्षक, मुलं, आणि त्याच्यावर एक पांढरा चुना टाकलाय की नाही. सावरकर काय म्हणतात, तलवारीच्या टोकाने सीमा आखायची असते राष्ट्राची आणि त्याच्यावर रक्ताचं शिंपण करायचं असतं. मग त्या सीमेच्या पलीकडच्या राष्ट्रातल्या प्रत्येकाच्या लक्षात येतं की देशाची सीमा रक्ताचं शिंपण करून, याचा संदेश असा जातो की या सीमेच्या रक्षणासाठी या सीमेच्या आतला प्रत्येक माणूस कधीही रक्त सांडायला तयार आहे. मेसेज जातो. आम्हाला काही पडलेलीच नाही. आमच्या सीमा कधी सुरक्षित झाल्याच नाहीत. असं बाजूच्या गावातनं आजरा गावात चालत यावं, तशी बांगलादेशातले मुसलमान इथे चालत यायला लागले. पाकिस्तानातनं आले, कुठूनही कोणी येतंय, आईला धर्मशाळा करून टाकली. ती जी धर्मशाळा आहे ना, तीच बोडक्यावर बसली आपल्या. सावरकर ऐकले नाहीत ना की देशाचं असंच नुकसान होणार. बस काय माणसाची काय म्हणजे काय थिंकिंग असेल, काय व्ह्यूज असतील बघा. साधं 2 आई वडील, आजी आजोबा, 2-3 मुलं, एक 5-7 माणसांचं कुटुंब असलेलं एक कुटुंब जेव्हा नवीन घर घेतं, आपण नवीन घर घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? एक नवीन घर बांधलं तुम्ही, नवीन घर बांधल्या सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? आतले सोफे आणतो, रंग लावायला सुरू करतो? नाही. माणसं किती राहणार असतात? आता तर 2 आणि 3च, पण तेव्हा निदान 5-7 माणसं तरी होती घराघरातून. पण 5-7च माणसं, 10 माणसं, एक 7-8-10 माणसांच्या कुटुंबासाठी एखादं नवीन घर घेतलं की त्या घरातली पहिली गोष्ट, तो घराचा मालक काय करत होता तर भिंती मजबूत करत होता. आपण आज फ्लॅट विकत घेतला, फ्लॅट विकत घेतल्यावर आपण पहिल्यांदा काय करतो? बिल्डरनी दरवाजा बांधलेला असतो, बिल्डरनी एक कुलूप आणून लावलेलं असतं, बिल्डरनी त्या दरवाजाच्या बाहेर एक सेफ्टी डोअर पण लावलेला असतो, लोखंडाचा दरवाजा. पण आपला त्याच्यावर विश्वास नसतो. बिल्डरनी लावलेली कुलपं काढून टाकतो, बिल्डरनी लावलेला लॅच आपण बदलतो. आपलं स्वतःचं एक महागातलं परवडत नाही खिशाला, आपण महागातलं कुलूप आणतो. अभिमानाने मित्राला सांगतो, हे मोठं हल्ली मस्त निघालं, असं 3 वेळा असं करायला लागतं, मग 4थ्यांदा असं केल्यावर उघडतं. असं फार अभिमानाने सांगतो. का? माणसं किती राहणार आहेत? 5-7च. पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पहिली घेत असतो, तो काळजी घेत असतो. एवढंच काम करून थांबत नाही. सगळ्या खिडक्यांच्या बाहेर एक लोखंडी असं ग्रिल बसवतो. नुसतं ग्रिल बसून थांबत नाही. एक डास एवढासा मच्छर, तो काय आपलं वाकडं करणार आहे, पण तोही येऊ नये म्हणून त्याच्यासाठी एक जाळी बसवतो. किती बघा, 7 ते 8च माणसं घरामध्ये राहणार आहेत. त्या 7-8 माणसांच्या घरासाठी इतकी सुरक्षा व्यवस्था त्या घरातला मुख्य पुरुष घेत असतो. पण आपण एक घर बांधलं 25-30 करोड भारतीयांचं, ज्या घराचं नाव आहे भारत, ज्या घराचं नाव आहे हिंदुस्थान. फ्लॅट मिळाला नवीन 15 ऑगस्ट 47ला. सावरकर म्हणतात, ह्या घराच्या सुरक्षा व्यवस्था नको पहिली बघायला. आतले सोफे नंतर आणावं, एशियन पेंट नंतर लावा, झुमरं नंतर लावा, ट्यूबलाईट नंतर लावा, पंखे नंतर लावा. पहिलं काम करायला पाहिजे त्या भिंती, ग्रिल, मच्छर पण पाकिस्तानातला इथे येता कामा नये, ह्याची जबाबदारी पहिली घेतली पाहिजे. हे सगळं माणूस 47-48ला सांगतोय बरं का. तुम्ही जरूर अहिंसेचे पुजारी आहात, मला त्याच्याबद्दल काही म्हणणंच नाही, पण दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. एक असा लुकडा फाटका असतो ना असा, तिथे नाक्यावर उभा आजराच्या, आणि तो मला मी नाही कोणाला मारत, ते खोळ्यासारखं त्याला हसतात लोक. पण ह्यांच्यासारखी शरीरयष्टी असलेला असतात, तगडा, दाढी बिडी वाढली, छान दिसतात. ते असा जर उभा राहिला असा हातात, आणि जर तो म्हणाला मी नाही कोणाला मारणार, तर त्याच्या बाजूनी त्याला कोण धक्का लावायची हिंमत करेल?
तर तो मारणार नाही, पण त्याला जर आपला चुकून धक्का लागला तर तो आपलं काय करेल? वाघासमोर पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो, वाघासमोर बंदूकच घेऊन जायची असते. हे सावरकर आहेत. हिंस्त्र श्वापदाचे दात आणि नख काढण्या एवढी हिंसा मला मान्य आहे. श्वापदाला मारायची गरज नसते. वाघचं दात जर काढून टाकले आणि वाघाची नख काढली तर वाघ तुम्हाला काही नाही करू शकत. त्याची ती शस्त्र आहेत. शत्रूला मारायची गरज नाही, शत्रूला निशस्त्र करण्याची गरज आहे. आणि मग शस्त्रूला निशस्त्र करायचं असेल तर आपल्या हातात शस्त्र लागतो. एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करायचा. सावरकर म्हणतात गांधीजींना की एक मान कापल्यावर पुढे करायला दुसरी मानच नाहीये बापू, म्हणून माझी मान कापणार हे माझ्या लक्षात येतं. त्यावेळेला तो कापायच्या आधी त्याची मान कापणं हे मला नाईलाज होतो माझा. मी जो क्रांतिकारक झालो ना, मी जे हातात शस्त्र घेतलेत ना, बॉम्ब घेतला आहे चॉईस म्हणून नाही, गंमत म्हणून नाही, नाईलाज म्हणून. लढाई कोणाबरोबर आहे? त्यांच्याबरोबर असंच लढावं लागतं. शस्त्रधारी एखाद्या माणसासमोर निशस्त्र आणि अहिंसा कामीच येत नाही, चालणारच नाही. मला गौतम बुद्ध प्रचंड प्रिय आहेत. मी कुठल्याही क्षणी बुद्धमय व्हायला तयार आहे, पण कधी जेव्हा शेवटचा माणूस बुद्धमय होईल तेव्हा. राजाला निशस्त्र होण्याचा अधिकार नाही, राजाला अहिंसक होण्याचा अधिकार नाही. राजा कोणाला म्हणतो आपण? जो प्रजेचं रक्षण करतो तो राजा. प्रजेचं रक्षण करणारा राजा जर निशस्त्र उभा राहिला तर प्रजेला कसा विश्वास बसेल? हा राजा निशस्त्र राजा आमचं संरक्षण कसं करणार? राजाला जर बुद्ध व्हायचं असेल, राजाला जर अहिंसक व्हायचं असेल, त्याला पहिल्यांदा राजपद सोडावं लागेल. राजपदावर राहून मी नाही म्हणता येणार. तुम्हाला अलाउडच नाही आहे, तुम्हाला तो अधिकारच नाही आहे. पण सावरकरांच्या प्रत्येक वाक्याचा घाणेरडाच अर्थ काढायचा आणि बुद्धांच्या विरोधात होते. सावरकर कधीच नव्हते, अतिशय प्रिय होते त्यांना गौतम बुद्ध. पण राजा एखादा बौद्ध भिक्षुक व्हायला निघाला तर सावरकरांचा विरोध आहे. तू हो, उद्या मोदी जर म्हणाले की मी आता बौद्ध भिक्षुक होणार तर त्यांनी अवश्य व्हावं, ते चांगलीच गोष्ट आहे. पण त्यांनी त्याच्या आधीच्या क्षणी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, तरच त्यांना बौद्ध भिक्षुक होण्याचा अधिकार आहे. कारण बौद्ध भिक्षुक झालं की सगळी शस्त्र टाकली, सगळं टाकलं, सगळ्याचा त्याग करावा लागतो, संन्यासी व्हावं लागतं, साधू व्हावं लागतं. मी अहिंसक आहे, मान्यच आहे मला, पण मी माझ्या व्यक्तिगत जीवनात मी अहिंसक आहे, मला मान्य आहे. अहिंसेसारखा धर्म नाही. पण एखादा माणूस जर म्हणाला की मी कधीच कोणाला इजा करणार नाही, मी कधीच कोणाला दुखापत करणार नाही, कारण मी पूर्णपणे 100% अहिंसक आहे, त्याच्याबद्दल आदरच आहे. पण अशा अहिंसक असलेल्या माणसाला जर कोणी शस्त्र घेऊन मारायला आलं तर त्या माणसाला शस्त्राने संपवणं हा अहिंसेपेक्षा मोठा धर्म आहे. अहिंसा परमो धर्मा, धर्म हिंसा तथैवच, इथे तो मंत्र संपतो. पण आमच्या देशामध्ये आम्हाला फक्त अहिंसा परमो धर्मा अर्धाच मंत्र शिकवला गेला आणि नपुंसक बनवलं गेलं पिढ्यानपिढ्या. ब्रिटिशांनी फार 2 गोष्टी भयंकर केल्या. एक म्हणजे तुमचा अभिमान जागृत व्हावा असं ज्या ज्या ग्रंथांमध्ये लिहिलंय त्या ग्रंथांची भाषांपासून तुम्हाला लांब केलं, संस्कृत गायब केली. तुम्ही सगळे असे झालात की तुम्हाला असं वाटायला लागलं की माझ्या देशा एवढा जगात अतिशय थर्ड क्लास आणि गावंढळ आणि भंगार असा जगात कुठला देशच नाही, अशी मानसिकता तयार झाली आमची. आणि इंग्रजी, हो हो, इंग्रजी म्हणजे जबरदस्त, इंग्रजी म्हणजे सॉलिड, इंग्रजी साहित्य, हो हो, इंग्रजातले युरोपातले इंग्लिश बोलणारे सगळे साहित्यिक मोठे.
नेपोलियन मोठा, आईन्स्टाईन मोठा, अलेक्झांडर मोठा, सिकंदर मोठा, छत्रपती शिवाजी महाराज मोठे नाहीत. ते गुलाबाच्या फुलांनी पुस्तक लिहिलं भारत देखोश, त्यात आमचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलंय, वाट चुकलेला देशभक्त. त्रास होत नाही? एरवी मोठे बोलता ना तुम्ही, शिवाजी महाराजांचे आम्ही भक्त आहोत. काँग्रेसवाले बोलतात ना. तुमचाच माणूस आहे ना जवाहर, त्यांनीच लिहिलं ना पुस्तक, त्याच्यात त्यांनीच शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. वाट चुकलेला देशभक्त. का वाट चुकलेला? हातात शस्त्र घेतलं म्हणून. सावरकर म्हणतात, अहो अहिंसेसारखा धर्म, पण अहिंसेच्या रक्षणासाठी हातामध्ये शस्त्र घ्यायचं भान प्रभू श्रीरामानं पण होतं, श्रीकृष्णाला होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना होतं, छत्रपती संभाजी महाराजांना होतं. एखाद्या राक्षसाचा नाशच करायचा असतो, रक्तच सांडायचं असतं. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, जगातल्या सर्व मर्यादांचं काटेकोर पालन करणारा असा एक राष्ट्रपुरुष श्रीराम. राजा कसा असावा, एक मुलगा कसा असावा, भाऊ कसा असावा, मित्र कसा असावा, गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, नवरा कसा असावा, प्रत्येक गोष्टीमध्ये त्या चौकटीत राहून काम करणारा माणूस. त्यांनी सुद्धा रावणाला संपवण्यासाठी हातात शस्त्र घेतलं, उपोषणाला नाही बसला. सीतेला पळवून दिले म्हणजे लंकेच्या बाहेर असं सांगितलं नाही हनुमंताला आणि सुग्रीवाला, चला एक व्यासपीठ टाका. त्या रावणाच्या आतला माणूस जागा होईपर्यंत आपण उपोषण करू म्हणून आमचे रामभाऊ बसले नाहीत. लढायला गेले, युद्ध पुकारलं. शेवटच्या क्षणापर्यंत मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळं आणि हिंदूंच्या मुळातच रक्तामध्ये अहिंसा आणि सहिष्णुता इतकी भिनलेली असल्यामुळं आदल्या दिवसापर्यंत रावणाबरोबर युद्ध टाळण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून थकले. बास आता उद्याचा सूर्योदय, युद्ध होणार, पर्याय नाही काही. धर्म हिंसा तथैवच. त्या जगातल्या सर्वोत्तम अहिंसा धर्माच्या रक्षणासाठी प्रभू श्रीरामांनी हातात शस्त्र उगारलं, रावणाचा वध केला, रक्त सांडलं, हिंसा घडवली. धर्म हिंसा तथैवच, याला किती अर्थ आहे बघा. काय अभ्यास आहे माणसाचा. ह्या सगळ्याचा अभ्यास, या म्हणून स्वतंत्र देशातल्या सुरक्षा व्यवस्थेला मजबूत करायची सूचना केली. कुठली कुठली उदाहरणं देत आहेत, काय काय उदाहरणं देत आहेत तात्या. अर्जुन तर स्वतःहूनच शस्त्र उचलायलाच तयार नाही. तो म्हणतो सगळे काका मामा सगळे माझे भाऊच समोर आहे, यांना मी मारू कसं, मी नाही मारू शकत. श्रीकृष्ण असं नाही म्हणाला 5 पांडवांना, त्या रणक्षेत्रावरती उपोषणाला बसा. कधीतरी दुर्योधनाला लाज वाटेल नाही का. आपल्याला गोष्ट एकनाथ महाराजांची गोष्ट सांगतात. एकनाथ महाराजांची गोष्ट सांगतात की ते आंघोळ करून आले, मग तो यवन बसला होता कौलावरती, मग तो थुंकला त्यांच्यावर अंगावर. ते चिडले नाहीत, रागावले नाहीत, त्यांनी काही रिॲक्शनच दिली नाही. ते शांतपणे पुन्हा नदीत गेले, पुन्हा आंघोळ केली, पुन्हा आले, पुन्हा यवन थुंकला, पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा थुंकला, पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा थुंकला. असं काहीतरी अनेक वेळा घडलं.
101 वेळा वगैरे असं काहीतरी घडलं. त्या आकड्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. मास्तर शाळेमध्ये ही गोष्ट मुलांना शिकवतात. आणि मग अखेर त्या यवनाला एक क्षणी लाज वाटली की आपण इतकं थुंकलो तरी हा माणूस बघत पण नाही, शांतपणे जाऊन आंघोळ करून येतो. आणि तो यवन खाली उतरला. त्यांनी एकनाथ महाराजांचे पाय धरले, क्षमा मागितली. मास्तरांनी गोष्ट सांगितली. म्हणाले, मुलांनो आता यातनं काय बोध घेतलात तुम्ही? मुलांनी हातवर केले. म्हणाले, आम्ही पण आमच्यावर कोणी थुंकलं तर 100 वेळा आंघोळ करून येऊ, पण चिडणार नाही, रागवणार नाही. कशी तुमची मानसिकता बनवली जाते बघा. समोरचा कसा का वागेना, त्याच्यात पण एक चांगला माणूस आहे. तो त्याच्यातला चांगला माणूस जागा होईपर्यंत माझं कितीही अतोनात नुकसान झालं तरी चालेल. माझी किती माणसं मेली तरी चालतील, माझी किती देवळं भ्रष्ट झाली तरी चालतील, म्हणजे कितीही माझ्या माता भगिनींवर रेप झाले तरी चालतील, पण त्याच्यातला माणूस जागा होईपर्यंत मी शांत राहणार. वा, काही अहिंसा आहे. सगळ्या मुलांनी त्यांना झालेला बोध. एकच मुलगा गप्प बसला होता, त्याचं डोकं फिरलं होतं. त्याला विचारलं, तू काहीच बोलत नाहीस? त्यामुळे सगळे मूर्ख आहेत, काय बोलतोस? मग काय मास्तर, तुम्हाला तरी काय कळते? म्हणाले, कसल्या गोष्टी सांगता? मग तुझं काय म्हणणं आहे? सांगतो ना. म्हणाले, बघा आता ऐका. एकनाथ महाराज चिडले नाहीत, एकनाथ महाराज रागावले नाहीत, एकनाथ महाराजांनी शिवीगाळी केली नाही, एकनाथ महाराज त्याला काही बोलले नाहीत, कारण एकनाथ महाराजांनी षड्रिपूंवरती विजय मिळवलेला होता. ते साधू होते, ते संत होते. मोहमाया मदमत्सर ह्याच्या सगळ्यांवर जेव्हा विजय मिळवतो आणि माणूस स्थितप्रज्ञ अवस्थेला पोचतो, आनंदही नाही, दुःखही नाही, राग नाही, चीड नाही, सगळ्याच्या पलीकडे जेव्हा माणूस जातो तेव्हा तो संत पदाला पोचतो. षड्रिपू धुतले जातात तेव्हा त्याचा साधू होतो. एकनाथ महाराज साधू होते, एकनाथ महाराज संत पदाला पोचलेले होते. त्यामुळे त्यांच्या संत धर्मानुसार त्यांचं आचरण होतं. न चिडणं, न रागावणं, काही न बोलता सतत जाऊन आंघोळ करून येणं. त्यांच्यावर त्यांना संत कोणी बनवलंय? ह्या तमाशा जो घोळका करून बघत बसणारी लोक आहेत, ज्यांच्या नजरेसमोर त्यांच्या संतांवर एक यवन थुंकतोय, हे बघणारा जो समाज आहे तो तर संत नाही आहे ना. त्यांचे षड्रिपू जागृत आहेत, त्यांना राग येतोय, त्यांना चीड येते, त्यांचं डोकं सणकतं. हेच तर सगळं बघणाऱ्या घोळक्याचं तर आहे ना, होतंय ना. मग जेव्हा पहिल्यांदाच यवन ह्यांनी निर्माण केलेल्या संतापदावर ज्याने बसवलंय, ज्या समाजाने, त्या समाजासमोर आपल्या संतांवर जेव्हा एक यवन पहिल्यांदा थुंकला, त्याच क्षणी त्या समुदायाने त्या यवनाला खाली काढून बडवला का नाही? पुढचे 100 वेळा थुंकण्याचा प्रश्नच आला नसता. यातनं मी हा बोध घेतला. हे उत्तर देणाऱ्या मुलाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर. अर्जुन काहीही केला, शस्त्र उचलायलाच तयार नाही, ते गांडीव धनुष्य उचलतच नाही. तेव्हा श्रीकृष्णाने लढायला शिकवलं. ज्या श्रीकृष्णाला आपण भगवंत म्हणतो, आपला देव मानतो, ज्या श्रीकृष्णाने रणांगणावर जे जे करायला सांगितलं, ती जी प्रकट झाली ती भगवद्गीता, तो हिंदूंचा धर्मग्रंथ म्हटला जातो. त्या श्रीकृष्णाने उपोषणाला बसायला शिकवलं नाही. दुर्योधन दुःशासनाच्या आतला माणूस जागा होईपर्यंत वाट बघ असं तो म्हणाला नाही. त्यांनी शस्त्र उचलून लढायला सुरुवात करायला पाहिजे. एका पाठोपाठ एक तो श्लोक सांगत गेला. 18 अध्याय सांगितले. तेव्हा अर्जुनाने गांडीव उचलला.
तो अर्जुन असूनही त्याला श्रीकृष्णाला 18 अध्याय सांगावे लागले लढ म्हणण्यासाठी आणि त्यांनी हातात धनुष्य घेण्यासाठी. आपण तर अर्जुनाचा पण नाही, मग आपल्याला श्रीकृष्णाला तर किती अध्याय सांगावे लागतील. तोच प्रयत्न या सगळ्या व्याख्यानातून आम्ही करतोय की हा हिंदू समाज जो झोपलेला आहे, निद्रितावस्थेत आहे, याला सतत जाग करावं लागतं. त्याला सतत इतिहासातले दाखले द्यावे लागतात. तुमच्याच कुठल्या तरी पूर्वजांना कोणीतरी घाणेरड्या पद्धतीने संपवलंय, मारलंय. तुमच्याच घराण्यातल्या कुठल्या तरी माता भगिनींवरती रेप झालेत. ज्या देवांची तुम्ही पूजा करता त्याच तुमच्या कुठल्या तरी देवळाची तोडफोड करून तिथं मशिदी बांधल्या गेल्यात. हा इतिहास सातत्याने तुम्हाला सांगावा लागतो. अर्जुनाला 18 अध्याय सांगायला श्रीकृष्ण होता. इथे आपण अर्जुनही नाही आणि श्रीकृष्ण तर नाहीच नाही. सावरकर हेच सतत सांगण्याचा प्रयत्न करतात. अख्खं आयुष्य गेलं, 83 वर्ष, शेवटच्या श्वासापर्यंत हिंदूंना जागं करत राहिला माणूस, पण हिंदू काही जागा झाला नाही. थोडासा जागा झाला आता विधानसभेच्या निवडणुकीत, तर काय चमत्कार झाला बघा. 5% जागा झाला तर एवढा चमत्कार आहे. उद्या 100% हिंदू जागा झाला तर काय होईल हे हिंदू राष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी जागं होणं फार गरजेचं आहे. आपल्या देशाचा इतिहास वाचणं गरजेचं आहे. 82 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ हिंदुस्थानचं होतं. हिंदुस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, भूतान, चायनाचा काही भाग, तिबेट, इतकं मोठं राष्ट्र, इतकं मोठं क्षेत्रफळ, 82 दशलक्ष पर्व, तिथून आज शिल्लक राहिलं 32 दशलक्ष. एवढं आम्ही गमावलं कारण आम्ही इतिहास वाचत नाही. इतिहास आम्हाला माहीत नाही, इतिहासात आम्हाला इंटरेस्ट नाही आणि आम्हाला इंटरेस्ट वाटूच नये अशा पद्धतीचं शिक्षण आम्हाला दिलं गेलं. आम्हाला सदैव पराभूतांचा इतिहास शिकवला गेला. अजिबातच नाही. साधा सिंपल लॉजिकल विचार करा. जो इंडोनेशिया अख्खा देश मुस्लिम होतो, अफगाणिस्तान अख्खं मुस्लिम कंट्री होते, अख्खा पाकिस्तान मुस्लिम कंट्री होतो, बांगलादेश अख्खा मुस्लिम कंट्री होतो, हिंदुस्थान का नाही झाला अजूनही? अजूनही आपल्या देशात 80% हिंदू का आहेत? सतत हरतच होतो का आपण? पाचव्या शतकापासून आक्रमण आहेत. हुणांचं आक्रमण आले लुटायला, संपवायला आले, ते संपले. शकांचं आक्रमण आले लुटायला, आक्रमण करायला, ते संपले. ग्रीकांचं आक्रमण ते संपले. 450 वर्ष मुसलमानांचं आक्रमण ते संपले. 200 वर्ष ब्रिटिशांचं आक्रमण ते संपले. 75 वर्ष काँग्रेसचं आक्रमण ते संपलं. पण हिंदू आजही उभा आहे. म्हणजे आम्ही सदैव जर पराभूतच होत असतो 5व्या शतकापासून, तर आम्ही कधीच संपायला पाहिजे होतं ना. आज इथे शरदुल्ला खानची कव्वालीचा कार्यक्रम असायला हवा होता जर आम्ही पराभूत होणारे असतो तर. तसंच झालं असतं ना. न होता सिवा तो सुन्नत होती सबकी. छत्रपती शिवाजी महाराज पराभूत होते. 21 वर्षाच्या कारकिर्दीत 41 लढाया, एकही लढाई न हरणारा बाजीराव पेशवा पराभूत होता. 105 वर्ष दिल्लीच्या तख्तावरती मराठ्यांनी भगवा फडकवला होता, ते काय पराभूत होते. मोहम्मद बिन कासिम 500 वर्ष झगडतोय चायला, त्याचं काही होतच नाही. तो औरंगजेब एवढी वर्ष महाराष्ट्रात येऊन बसला, तो मराठ्यांना हरवू शकला नाही. शेवटी इथं मेला, इथे त्याची कबर बांधली गेली. आम्ही पराभूत होतो म्हणून हे सगळं घडलं का? तुमची मानसिकता घडवली गेली तशी. पराभूतांची मानसिकता जाणीवपूर्वक, विचारपूर्वक
ब्रिटिशांनी घडवली, नंतर काँग्रेसनी घडवली. म्हणून काँग्रेसच्या राज्यामध्ये एक टिपू सुलतान नॅशनल टेलिकास्टवरती हिरो म्हणून सादर केला जातो. 76-77 वर्ष ज्या महाराष्ट्रातल्या आमच्या शंभू राजांचा अनन्वित अत्याचार करून ज्या माणसांनी आमच्या शंभू राजांना मारलं, केवळ तो इस्लामचा स्वीकार करत नाही म्हणून त्या औरंगजेबाची इथल्या संभाजीनगरमध्ये एक कबर असते आणि आमचे राजकीय नेते जाऊन तिथे फुलं वाहतात. आमचं रक्त सळसळत नाही, आमची तळपायाची आग मस्तकात जातच नाही. शंड झालो आम्ही. नुसत्या शिवाजी महाराजांसारख्या दाढ्या वाढवून आम्ही फिरतो, टिळे लावतो आणि असे भगवा बिडवा त्या बाईकला लावून जय भवानी जय शिवाजी ते शिवजयंतीला फिरतो. त्यांनी होत नाही हो काही. वाचा मंडळी, उद्याचा भारत जर आपल्याला वाचवायचा असेल ना, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एखाद्या मुसलमानाला इथून हकललं ना तर 55 इस्लामिक कंट्रीज आहेत. एखाद्या ख्रिश्चनाला इथून हकलवलं ना तर त्यांच्यासाठी ख्रिस्ती 101 राष्ट्र आहेत. कुठे जाऊन ते स्थायिक होऊ शकतात. पण हिंदूंनो, तुम्हाला हिंदुस्थानातून हकललं तर तुमचं हक्काचं देश जगामध्ये एकही राष्ट्र नाही. तुम्ही कितीही वर्ष अमेरिकेत राहा, कितीही वर्ष इंग्लंडमध्ये राहा, तुम्ही तिथे दुय्यम नागरिकच असता. ब्रिटिश का इंडियन, पहिलं ब्रिटिशांनाच प्रायोरिटी दिली जाते. अमेरिकन का इंडियन, जॅपनीज का इंडियन, फ्रेंच का इंडियन, सगळ्यामध्ये इंडियन लोकांना दुय्यमच वागणूक दिली जाते. त्यांच्या सगळ्या जागा भरल्यानंतर रिकाम्या जागी तुम्ही असता. कुठल्याही क्षणी तुम्हाला ते हाकलून देऊ शकतात. कुठल्याही क्षणी तुमचा विजा आणि नागरिकत्व रद्द होऊ शकतं. तरी आम्हाला ओढ आहे तिकडे जायची, तरी आम्हाला आमच्या राष्ट्राबद्दल प्रेमच वाटत नाही. जगात असा सुंदर देश नाही, जगात अशी सुंदर सनातन संस्कृती नाही. राष्ट्रावर धर्मावर आम्हाला प्रेम करायला कधी कोणी शिकवलंच नाही. आयुष्यभर सावरकर या माणसाने फक्त एवढंच केलं, समाजाला जागृत करायचं काम केलं. सुरक्षा व्यवस्थेवर इतका फोकस केला, नाहीच शेवटपर्यंत काँग्रेसने सुरक्षा व्यवस्थेकडं लक्षच दिलं नाही. त्याची भयानक फळं आज आपण भोगतो आहोत. आज रोहिंग्या येतात, आज बांगलादेशी येतात, त्यांना कोणीतरी आमचे निर्लज्ज राज्य करते, त्यांच्या मतांच्या पेटीसाठी त्यांना ती कार्ड देतात, आधार कार्ड बनवून. अरे कुठेतरी थांबा. किती पैसा कमावणार, किती, कशी लाज वाटत नाही. सगळं इमान विकलं, सगळं विकलं तुम्ही, सगळे राष्ट्र विकायला निघालेत. अशी माणसं ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा, झाशीच्या राणीसारखी सुपुत्र जन्माला आले, जिथे वासुदेव बळवंत फडकेसारखा माणूस जन्माला आला, जिथे फुले जन्माला आले, जिथे आंबेडकर जन्माला आले, त्याच मातीत हे असले नतद्रष्ट कसे जन्माला आले. कधी होणार हे सगळं? कधी सावरकर कळणार आम्हाला? कधी आमच्या मनामध्ये ते दिव्य राष्ट्रप्रेम जागृत होणार? त्रास होतो, भयानक त्रास होतो. म्हणून गावोगाव फिरत नाही, हे बोंबलत फिरत असतो. यातना होतात, संघटितच नाही आम्ही कोण? तू ब्राह्मण, हा कोण? तो काय ओबीसी, तो कोण SC, तो ST, तो कोण गवळी, तो तिच्या आईला, ह्याच्यातच अडकलो आम्ही. ते मराठी ओबीसी देणार तर ओबीसी मराठ्यांच्या विरोधात उभे. अरे 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 कुठं घेऊन चाललोय आपण? येऊ दे की, सगळेच एकत्र येऊया की. नकोच ना त्या जाती भिंती संपून टाकूया हो. 1924 ते 37 13 वर्ष सावरकर नावाचा माणूस या हिंदू धर्मातल्या या जाती संपवण्यासाठी अथक प्रयत्न करत होता. इमॅजिन करा, कल्पना करा, 1924 बरोबर 100 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र डोळ्यासमोर आणा.
किती भयानक असेल. एक कोकणस्थ ब्राह्मण माणूस एका भंगी वाड्यात गेला, एका महार वाड्यात गेला, एका तेलाच्या वाड्यात गेला, एका तांबोळ्याच्या वाड्यात गेला, एका चांभारा महारात गेला. तिथे गेला, त्यांना एकत्रित केलं, त्यांच्यासमोर बोलायला सुरुवात केली, त्यांचं मत परिवर्तन करायचं काम सुरू केलं. अहो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य फारच वेगळे. तुमची आजही ही परिस्थिती आहे. आजही ओबीसी मराठ्यांना घ्यायला तयार नाहीत. ह्याच्यात तर ब्राह्मण येत नाही, ह्याच्यात तर मनू येत नाही. तेली तांबोळ्याबरोबर बसायला तयार नाही, महार कुंभाराबरोबर बसायला नाही. अरे, ही 100 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्राची भयानक परिस्थिती. हे बदलायला निघाला एक माणूस, एक ब्राह्मण माणूस. पण हे बदलायला निघाला, पण सजातीय ब्राह्मणांनी त्याला वाळीत टाकलं. ज्यांच्यासाठी आयुष्य झटत होता त्यांनी त्याला त्यांचा मानलाच नाही. ना तो ब्राह्मणांचा झाला, ना तो दलितांचा झाला, मधल्यामध्येच लटकला. काय दुर्दैव असेल हो. आजही कोकणून सांगितलं तरी आम्ही तयार नाही. 100 वर्षापूर्वी कसं काय त्या माणसांनी बाबा खरोखरच नतमस्तक व्हावं, लोटांगण घालावं सावरकरांच्या पायावर, तेवढं कमी आहे हो. अशा वाड्यामध्ये जाऊन सांगायचं की तुम्ही एकत्र भोजन केलं, तुमची जात नाही बाटत, तुम्ही एकत्र एकमेकांशी लग्न केलं, नाही काही होत. हे सगळं आता बदलायला पाहिजे. आपण आंतरजातीय विवाह सुरू करूया, आपण एकामेकांबरोबर जेवायला बसूया. तुम्हाला सगळ्यांना वेदमंत्राचा अधिकार नाही ना? का? तर तुमची मुंज होत नाही. चला, मी तुमची मुंज करतो. सावरकरांनी 1929ला मालवणमध्ये सगळ्या दलित मुलांच्या मुंजी करून त्यांच्या हातामध्ये वेदमंत्र दिले. काय पडली होती? बॅरिस्टर होता, इंग्लंडमध्ये जाऊन नोकरी केली असती, चायला काय अफाट पैसा कमवला असता. यातना सहन नाही झाला. माझा हिंदू समाज, जगातला सर्वोत्तम समाज, हा एकत्र व्हायला पाहिजे. ह्या समाजाला एकच शाप आहे, तो म्हणजे जातीचा. ही जात संपली पाहिजे. आणि इतकं सोप्या शब्दात सावरकर म्हणाले, प्रत्येकाने मनातून मी जात मानणार नाही असं म्हटलं की जात संपणार आहे. 13 कोटी महाराष्ट्रीयन लोकांनी ज्या दिवशी असा शपथ घेतील, आजपासून मी जात मानणार नाही, की त्या दिवशी सगळं आपण फक्त मराठी झालो. महाराष्ट्र तितुका मिळवावा, मराठा धर्म, हिंदू धर्म, आपण सगळ्यांची जात एकच, हिंदू जात. सावरकर विचारलं, हे सगळं करून मिळवणार काय तुम्ही? म्हणाले, आता कधीच अशा सामाजिक बदलाची फळं लगेच मिळत नाहीत. आज हे सामूहिक भोजन, हे सगळे मी सुरू करतोय ना, ह्याचे परिणाम मी नसेन, तुम्ही पण नसाल बघायला. 100 वर्षानंतर एक दिवस असा येईल की एखाद्या मुलाला विचारलं, तुमचं नाव काय? अमुक अमुक. बर, जात कुठली? तर तो कोड्यात पडला पाहिजे. आईला आता जात सांगायची कशी? 100 वर्षांमध्ये इतकं संक्रमण झालंय की माझी आई कुंभाराची आहे, पण वडील 96 कोळी मराठा. वडिलांची आई चांभार होती, तिचे बाप कोकणस्थ ब्राह्मण होते, त्याची आई तेल्याची होती, त्याचा नवरा. अरे देवा, मग म्हणजे माझी जात नेमकी कुठली सांगायची? मरू दे, माझी जात एकच, हिंदू जात. हे 100 वर्षानंतर घडेल जर ते आत्ता सुरू केलं तर. 1924 बरोबर 100 वर्षापूर्वी सावरकर नावाचा माणूस हे करायला झटत होता. आयुष्यातली 13 वर्ष स्थानबद्धतेत असताना त्याची व्हॅल्यू नाही आम्हाला. रत्नागिरी जिल्हा सीमा ओलांडून बाहेर पडू शकत नाहीत, तसे निर्बंध आहेत त्यांच्यावर. म्हणून आंबेडकरांचं जे कार्य आहे, काळाराम मंदिराचं आंदोलन किंवा महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन, इथून संदेश पाठवले तिथल्या स्थानिक हिंदूंना की जा त्या आंबेडकरांच्या कार्याला मदत करा. तो माणूस जीवाच्या आकांताने काम करतोय, त्याला मदत करा. हे 14 तऱ्याचं हे यशस्वी झालं पाहिजे. काळाराम मंदिराचं आंदोलन यशस्वी झालं पाहिजे. फक्त त्यांचं आंदोलन नाही आहे, हे समस्त हिंदू धर्मियांचं आंदोलन आहे. माझा जीव तुटतोय, मी नाही जाऊ शकत.
कारण माझ्यावर ब्रिटिशांनी बंदी घातली आहे, जेलला ओलांडून मी बाहेर पडू शकत नाही, पण तुम्ही जा. आणि या गोष्टीचं आंबेडकरांनी इतकं कौतुक केलं आहे. पतितपावन मंदिर नाही, तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश, चला आपणच एक मंदिर बांधूया. एक मंदिर बांधलं. लक्ष्मीनारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कुणाच्या हातून, पूजा कुणाच्या हातून, प्राणप्रतिष्ठेची पूजा एका दलित माणसाच्या हातून केली आहे. 100 वर्षापूर्वी हे करायची हिम्मत होती हो. सावरकर तर सोडा, त्यांची बायको हळदी कुंकाला ब्राह्मण बायकांना सवाष्ण म्हणून बोलवण्याची प्रथा होती, आजही आहे ती. 5-7 अशा आकड्यामध्ये बायकांना बोलवतात. सावरकरांच्या बायकोला जर कोणी बोलवायला गेलं तर ती म्हणायची मी येईन, पण एकाच अटीवरती, माझ्याबरोबर एक भंगी, एक महार बाई येणार सवाष्ण. ज्या सन्मानाने मला तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात माझघरामध्ये पाटावर मांडून माझा सन्मान आणि माझी ओटी भराल, त्याच सन्मानाने माझ्या पाटाला पाट लावून जर ह्याही 2 बायकांची ओटी भरणार असाल तरच मी तुमच्याकडे येईन. हे सावरकरांच्या बायकोचं उत्तर आहे. फक्त सावरकरांच्या एकाच विचारावर आपण बोलतोय, सुरक्षा व्यवस्थेवर. दुसरा समाजातला घटक अजून मी सांगितलंच नाही आहे. तो दुसरा समाजातला घटक आहे ज्याला समृद्ध करा आणि श्रीमंत करा असं सावरकरांचा हट्ट होता. तो होता शिक्षकी पेशातली माणसं, शिक्षण व्यवस्थेत काम करणारी माणसं, म्हणजे शाळेमधले शिक्षक आणि महाविद्यालयातले प्राध्यापक. तात्यांना विचारलं हेच 2 घटक का? तेव्हा तात्या म्हणाले 5-7 वर्षाची तरुण पिढी ज्यांच्या हातात आपण सोपवतो, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, आकार द्यावा तशी मूर्ती बनते. हे मातीचे गोळे, आपले पोटचे मातीचे गोळे आपण त्या शिक्षक नावाच्या माणसाच्या हातात सोपवतो. त्याला हिंदू बनवायचं आहे, त्याला महार बनवायचं आहे, त्याला मांग बनवायचं आहे, त्याला मराठा बनवायचं आहे, त्याला ओबीसी बनवायचं आहे, त्याला हिंदू धर्मावर नितांत श्रद्धा ठेवणारा बनवायचा आहे, राष्ट्रप्रेमी बनवायचं आहे, राष्ट्रासाठी कुठलाही त्याग करण्याची मानसिकता करणारा बनवायचा आहे. हे सगळं ज्याच्या हातात आहे तो आहे शिक्षक. आणि या शिक्षकाला गव्हर्नमेंटनी श्रीमंत बनवलं पाहिजे. परत तोच मुद्दा, 10वी-12वीतला एकही 25-30 वर्षातला मुलगा बोर्डात आलेला कधीही असं म्हणत नाही की भविष्यात मला शिक्षक व्हायचे. ऐकलेत तुम्ही? तुमच्याच कुठल्या तरी घरातला एकतरी मुलगा म्हणाला आहे का असं? आज कुणाला विचारा तुमचं स्वप्न काय? भलतीच स्वप्न आहेत. जर्मन भाषा शिकायची आहे, फ्रेंच भाषा शिकायची आहे, स्पॅनिश शिकायचं आहे. कारण स्पॅनिश शिकलं तर त्या देशात मला एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. एकही मुलगा म्हणत नाही मला संस्कृत शिकायचं आहे. जगाला ज्ञान विज्ञान देणारं शिकवणारं सर्व काही ज्या संस्कृत भाषेत जन्माला आलं ती संस्कृत शिकावी असं संस्कृत ज्या मातीत जन्माला आली त्या मातीतल्या एकाही मुलाला वाटत नाही. नाईलाजाने शिक्षक होतात. शिक्षकाला समाजामध्ये मानच नाही. थट्टेचा विषय. शाळेत शिकवतो, जीव मुठीत घेऊन राहतो समाजामध्ये, तो समाज कधीच मोठा होत नाही. श्रीमंत व्हायला पाहिजे. शिक्षक असा गाडीने आला पाहिजे. एखादा इतिहास शिकवणारा प्राध्यापक असा गाडीतनं शोफर ड्रिव्हन कारमधनं आला पाहिजे. गावामध्ये त्याचं असं मोठं घर असलं पाहिजे, त्याला सगळ्या फॅसिलिटीज असल्या पाहिजे. त्याचं वैभव बघून पुढच्या हजारो तरुण मुलांना असं वाटलं पाहिजे की मला पण भविष्यात शिक्षक व्हायचं आहे. असं वाटून जेव्हा शिक्षक होतील तेव्हा ते मनापासून मर्ढेकरांची एकच कविता जरी पाठ्यपुस्तकात असली तरी अख्खे मर्ढेकर शिकवायला तयार होतील, अख्खे गोविंदाग्रज शिकवायला तयार होतील, अख्खे कुसुमाग्रज शिकवायला तयार होतील.
अख्खे ज्ञानेश्वर माऊली शिकवायला तयार होतील, अख्खे तुकाराम महाराज शिकवायला तयार होतील. पॅकेजेस नाही, सन्मान नाही, पॅकेज नाही, पैसा नाही, दरिद्री अवस्था शिक्षकांची. सावरकर ऐकले नाहीत. एकही सूचना आम्ही मान्य केली नाही, बघितलं पण नाही, ढुंकू नाही. आणि हे समाजातले दोन घटक या 78 वर्षात भारतात यांची अवस्था आज काय आहे, भयानक आहे. कुणालाही वाटणार नाही की शिक्षक व्हावं, कुणालाही वाटणार नाही मिलिटरीत जावं, कुणालाही वाटणार नाही पोलीस दलामध्ये जाऊन हवालदार व्हावं, एक इन्स्पेक्टर व्हावं. त्यांची अवस्थाच इतकी भयानक करून टाकली. त्यांना कुठलाही अधिकारच नाही. एक आमदार येऊन सांगतो तसं त्यांनी वागायचं. या नथुराम गोडसेचा रोल केल्यामुळं असंख्य पोलीस माझ्या दिमतीला असायचे, असंख्य पोलीस सदैव माझ्या प्रत्येक 25 वर्ष प्रयोगाला आम्हाला संरक्षण द्यायला असायचे. तेव्हा माझी अनेक पोलिसांबरोबर, अनेक मोठमोठ्या ऑफिसरबरोबर खूप छान मैत्री झाली. एकदा ठाण्याचा प्रयोग झाल्यावर तिथले एक DIG आहेत, ते म्हणाले आज आमच्याकडे शरदजी रात्री जेवायला या. दुपारचा प्रयोग झाल्यावर जेवायला गेलो. गंमत म्हणून सहज आपलं गप्पा म्हणून त्यांनी गव्हर्नमेंट त्यांच्या युनिफॉर्मसाठी जे कापड देतं ते कापड मला आणून दाखवलं. म्हटलं हे कापड तुम्हाला दिलं जातं. ही एक साधारण 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता कदाचित कापड बरं मिळत असेल, माहीत नाही मला. कोण आहे का इथे पोलीस दलातलं? कोणीच नाही आहे. अरे माझ्या व्याख्यानाला कोणीच नाही आलं, एवढा विश्वास आहे माझ्यावर. वा, थँक्यू. ते कापड होतं, तुम्ही लादी पुसायला पण घेणार नाही. ते मला, मी एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे, ह्या कापडाचं युनिफॉर्म घालून गेलो तर हवालदार सलाम पण करणार नाही हो. मग म्हटलं तुम्ही काय करता? मग काही नाही, आम्ही आमच्या पैशाने चांगलं टेरिकॉटचं कापड घेतो आणि युनिफॉर्म शिवतो. एक आमदार येणार असेल त्याच पोलिसाला उभा करतात, इलेक्शन असेल त्याच पोलिसाला उभं करतात, 10वी 12वीच्या परीक्षा त्याच पोलिसाला उभं करतात. काही झालं तोच पोलीस उभा आपला. त्याला ड्युटी नाही, त्याला टायमिंग नाही, त्याला काही नाही. मग त्याला 10-20 रुपयेची कोथिंबीरीची जुडी अशी लाचारून तो दमदाटी करून ती फुकट घ्यावीशी वाटते त्याला. त्याचे दुष्परिणाम काय होतात? असं फुकटचं अन्न पोटात गेलं की माणसं पण तशीच जन्माला येतात. स्वाभिमानाचा भाकर तुकडा आमच्या छत्रपतींनी खायला शिकवला. मावळे तयार झाले. लाचारीचं अन्न आम्ही खायला शिकलो. आमच्यात सगळे लाचार तयार झाले. ताठ मानेनं काही बोलायची हिंमतच नाही आमच्यात, कुणाच्यातच नाही. कशाला महापुरुषांची नावं घेता, कशाला छत्रपती शिवाजी महाराज की जय, उगाच आपलं बोमलायला म्हणायचं म्हणून म्हणायचं. एवढ्या लहान वयामध्ये त्या पाटलाचा चौरंग करा म्हणाला मुलगा. काय ताकद असेल हो. स्वतःचे वडील त्या बादशाच्या दरबारात नोकरी करतायत आणि त्याचा मुलगा त्याच बादशाच्या विरोधात स्वराज्य निर्मितीची स्वप्न बघतोय. काय शिकतो आम्ही शिवाजी महाराजांकडनं? शत्रूस फसवून, शत्रूस ठगवून, शत्रूचा विश्वासघात करून शत्रूला संपवायचं असतं. याला म्हणतात राजकीय मुत्सद्देगिरी. म्हणून अंदमानची शिक्षा भोगायला सुरू झाल्यानंतर लगेच पहिले 6 महिने काळ कोठडी संपून जेव्हा बाहेर आले तात्या, लगेच पहिला अधिकार त्यांनी बजावायला सुरुवात केला, ॲम्नेस्टी पिटिशनचा अर्ज. म्हणजे आत्ताचे जामीन अर्ज, सिंपल दयेचा अर्ज, जो कसाबला पण होता आणि तो अफजल गुरुला पण होता आणि त्यांनी ते बजावले होते. आणि भगतसिंगांचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे. त्याचं पत्र आहे माझ्याकडे, दाखवीन मी तुम्हाला. भगतसिंगांवर कसे फासावर लटकले. सावरकर म्हणजे डरपोक म्हणून त्यांनी ब्रिटिशांबरोबर हात मिळवले. काय बोलता? काय माहिती आहे तुम्हाला? काय माहिती आहे?
बॅरिस्टर झालेला माणूस आहे, पहिला कैदी अंदमानच्या सेल्युलर जेलमधला, जो इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्याच कायद्याचा अभ्यास करून आलेला आहे. त्याला माहिती आहे आय एम अ स्पेशल प्रिझनर, राजकीय कैदी आहे मी. राजकीय कैद्याला ब्रिटिश कायद्यानुसार ह्या शिक्षा देऊ शकत नाही, तरीही तुम्ही देताय. मग त्याच्या विरोधात आवाज नको उठवायला. बाकीच्या कैद्यांना माहितीच नाही, ते बॅरिस्टर नाही आहेत. पण कोण बोलतं? 25-25 वर्षाच्या 2 जन्मठेपा झाल्यावर हसत हसत जो माणूस म्हणतो 50 वर्ष 2 जन्मठेपा, तुम्ही ख्रिश्चन आहात, आम्ही हिंदू आहोत, फक्त हिंदू जगामध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. तुम्ही 2 जन्मठेपा एकाच जन्मात देऊन माझा पुनर्जन्म मान्य केला, हे ठोकपणे 27 वर्षाचा तरुण त्या याला न्यायाधीशाला सुनावतो. त्याची टिंगल कोण करतंय? 3 वर्ष 2 वर्ष 6 महिने जेलमध्ये गेल्यावर ज्यांची फाटते, 100 वेळा जामीन अर्ज करतात आणि बाहेर आल्यावर असे मस्तपैकी लगेच फिरायला सुरुवात होते. मग आजारी बिजारी पडत नाही. तिकडं रोज आजारी. हे सावरकरांबरोबर बोलणार. कुणाबद्दल बोलतो आपण? काय माहिती आहे आपल्याला इतिहासातलं? बरं, त्यांनी ते लपवलेच नाही. स्वतः जन्मठेप पुस्तकात सगळे 11च्या 11 दयेचे अर्थ स्वतःच लिहिलेत. कारण त्यांना हे माहीत नव्हतं की भविष्यात स्वतंत्र भारतात अशी बिंडोक मुलं जन्माला येतील. ते किती वर्षाचे झाले तरी तरुणच असतात. हो, कायम युवाच. हे पण एक गंमतच आहे. 60ला आला तरी युवा, केवळ लग्न केलं नाही म्हणून. मग जा की भिवंडीच्या न्यायालयामध्ये जा, उभा राहा, म्हण होय मी बोललो, सावरकर माफीवीर आहेत, काय होईल ती शिक्षा मला द्या. का नाही आलास? का 25,000 रुपये भरून जमीन मंजूर करून घेतलास? कुठे गेली तुझी हिंमत? मग सावरकर नाही गांधी होते, कुठे गेलं? मग का नाही गेलास? अरे किती वेळा आहे हे? आत्ता झालं ना. तात्यारावांबद्दल बोलता तुम्ही. काय हिंदू धर्माची व्याख्या? का हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व? का? थोडा वेळ बोललो तर चालेल ना अजून? नाही, कंटाळा असेल तर सांगा. कारण इतकं सुंदर रसिक बॅकग्राऊंड म्युझिक बोलावंसं वाटतं. पत्रकार आहेत वाटतं. छान आहे. उद्या छान लिहून आणतील काहीतरी. त्याची सवय झाली आता. का हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व का? प्रश्न विचारतात ना. हिंदू राष्ट्राची काय गरज आहे? जगातला एकमेव देश आहे ज्या एकाच भारत नावाच्या देशात आज जगातल्या अस्तित्वात असलेले सर्व धर्मीय राहतात. जगात अस्तित्वात असलेले सर्व धर्मीय एकाच देशात राहतात असा हा एकमेव देश आहे भारत. भारतातल्या एकाही चर्चवर अटॅक होत नाही, भारतातल्या एकाही मशिदीवर अटॅक होत नाही, बॉम्ब फुटत नाहीत. भारतातली एकही मशीद पाडून तिथे मंदिर उभं केलं अशी एकही घटना इतिहासात नाही. म्हणजे ओरिजिनल मशीद पाडू ना, मंदिर पाडून मशीद झालेली परत आम्हाला हवीच आहे, त्याच्यात सवालच येत नाही, ते आमचंच आहे, चायला त्याच्यात काही वादच नाही. पण असं एकही उदाहरण नाही. बरं, हे जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे हे कुठल्याही 55 इस्लामिक राष्ट्रात नाही. ही पण एक गंमत आहे.
जे प्युअर इस्लामिक राष्ट्र आहे तिथं नाही आहे. हे काय? कारण जोपर्यंत या देशात हिंदू समाज बहुसंख्य आहे तोपर्यंत सगळे गुण्यागोविंदाने राहणार. म्हणून हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असलं पाहिजे. आता धर्माबद्दल सावरकर काय बोललेत आपण सगळे बोलतो, गर्व से कहो हम हिंदू आहे. अरे गर्व का, कशासाठी? डोळसपणे त्याच्याकडे बघायला पाहिजे, मग तो गर्व वाटायला लागतो. आम्हाला मुळात धर्म म्हणजे काय ते माहीत नाही. इंग्लिश इतकी बोडक्यावर बसल्यामुळे रिलिजन म्हणजे धर्म वाटतो, तो चुकीचं आहे. ते धर्माचं इंग्रजीतलं भाषांतर रिलिजन नाहीच आहे. रिलिजन म्हणजे पंथ, शाखा, माणसाने निर्माण केलेल्या धार्मिक शाखा म्हणजे रिलिजन. धर्म तिथे स्थापना नसते, धर्म तिथे संस्थापक नसतो. धर्माला कुठली तिथी नाही, सुरुवात नाही, त्याच्यामुळं शेवटही नाही. असा जगातला एकमेव धर्म सनातन हिंदू धर्म, ज्याला कुठली मर्यादा नाही, ज्याला कुठले नीती नियम नाहीत. मंदिरात गेल्यावर 3 घंटा वाजवायच्या, 2दा असं वाकून नमस्कार करायचा, असले कुठलेही नियम नाहीत. तुम्हाला जो आवडतो त्या देवाची पूजा करायची मुभा आहे. 33 कोटी देव आहेत. बरं, हे कोटी म्हणजे गणितातले कोटी म्हटलं की ते भयानक वाटतात. कोटीचा अर्थ फक्त प्रकार. कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी. कोटी म्हणजे प्रकार. कोटी म्हणजे गणितातला कोटी नाही. गणितातला कोटी आलं की ते एकावर इतके शून्य आली. हा पण एक हिंदू धर्मियांमध्ये प्रचंड मोठा गैरसमज आहे. तर काढून टाका सगळं. आर्य समाज, आर्य म्हणजे पलीकडनं कुठून तरी आले, पलीकडनं आले. या देशाचे मुळात आर्य या देशाचेच नाहीत. सॉरी, वेदांमध्ये आर्याचा अतिशय सुंदर अर्थ लिहिला आहे. आर्य म्हणजे सज्जन. म्हणून सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जी आरती लिहिली, जयदेव जयदेव जय श्री शिवराया, या या अनन्य शरणा आर्यान ताराया. आर्यांना तारण्यासाठी महाराज आता पुन्हा एकदा जन्म घ्या. आर्य म्हणजे आपण सगळे, म्हणजे जे जे सज्जन आहेत ते. हिंदू धर्माचं अविभाज्य अंग म्हणजे सज्जन असणं. हिंदू धर्माचं अविभाज्य अंग म्हणजे सहिष्णू असणं. हिंदू धर्माचं अविभाज्य अंग म्हणजे सेक्युलर असणं. हिंदू धर्माचं अविभाज्य अंग म्हणजे अहिंसक असणं. आम्हाला वेगळा सेक्युलरिझम शिकवू नका, आम्हाला वेगळा अहिंसावाद शिकवू नका. आम्ही हिंदू आहोत म्हणजेच आम्ही हे सगळं आहोत. त्यामुळे रिलिजन म्हणजे शाखा, मनुष्य निर्मित. धर्म म्हणजे गुणधर्म. सावरकरांचं हिंदुत्व फार अफलातून आहे आणि ते फक्त मानवतेकडं घेऊन जाणार आहे. मनुष्य धर्माकडं, मानवता धर्माकडं घेऊन जाणारं हिंदुत्व आहे. शब्द आहे फक्त तो हिंदू. हे कोणीतरी एका परमात्म्याने, कोणीतरी एका ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली. दगडधोंड्यांपासून, पशु पक्ष्यांपासून, नद्या नाल्यांपासून, पर्वतरांगांपासून, डोंगर दऱ्यांपासून, दगडापर्यंत सगळं एका कोणीतरी शक्तीने निर्माण केलं. त्याला तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कुठलंही नाव द्या, आमचं कसलंच बंधन नाही. हेच तर सौंदर्य आहे हिंदूंचं. आणि जे जे निर्माण केलं त्या प्रत्येक निर्मितीच्या पदार्थाला, माणसाला, जनावराला, नदीला, नाऱ्याला, पर्वताला जन्मजात एक गुणधर्म बहाल केला आहे. आपण अगदी उदाहरण म्हणून
2-4 उदाहरणं घेऊया. एक दगड आहे, आपल्या इथे दिसतो कुठेही. हा दगड अमेरिकेत पण दिसतो, पाकिस्तानात पण दिसतो, अफगाणिस्तानात पण दिसतो, रशियामध्ये पण दिसतो, फ्रान्स. पृथ्वीवर कुठेही गेलात दगड दगडासारखाच असतो. इथे भगवा आणि तिकडे हिरवा आणि तिकडे लाल असलं काही नसतंय. दगड दगडासारखा असतो. हा दगड एका कोणीतरी निर्माण केला आहे आणि तो निर्माण केला आहे. त्या त्याच्या दगडाच्या जन्मापासून त्या दगडाला एक गुणधर्म बहाल केला आहे. काय गुणधर्म आहे दगडाचा? कोणी हलवल्याशिवाय तो हलत नाही. हा गुणधर्म तुम्ही कुठे दुबईत गेलात तरी त्या दगडाला हाच गुणधर्म आहे. अमेरिकेतल्या दगडालाही हाच गुणधर्म आहे. पृथ्वीवरच्या प्रत्येक दगडाचा एकच गुणधर्म आहे, कोणीही हलवल्याशिवाय तो हलत नाही. आणि या गुणधर्माचं पृथ्वीवरचा प्रत्येक दगड 100% पालन करून त्याचा धर्म बजावतो. इथं धर्म येतो. मी एक कलाकार आहे, मी एक वक्ता आहे, मी एक व्याख्याता आहे. 2.5 तास जे सत्य आहे, जे समाजाच्या हिताचं आहे, जे समाजाच्या भल्याचं आहे, समाजाच्या उन्नतीचं आहे, ते चांगल्या पद्धतीने समाजाला 1.5-2 तास व्याख्यानातून सांगणं, हा गुणधर्माचं 100% पालन करणं, हा व्याख्यात्याचा धर्म आहे. नथुराम, पुरुष, हिमालयाची सावली अशा नाटकांमध्ये काम करताना त्या भूमिकेला जे लेखकांनी लिहिले ते 100% तुमच्यासमोर मांडणं, हा त्या भूमिकेच्या गुणधर्माचं 100% पालन करण्याचा धर्म आहे. जे दगडाचा गुणधर्म न हलवता कोणी हलवल्याशिवाय तो हलत नाही. हा एकाच गुणधर्माचं जगातला प्रत्येक दगड 100% पालन करून त्याचा धर्म बजावतो. म्हणून भारतातल्या दगडाला हिंदू दगड म्हणत नाही आणि दुबईतल्या दगडाला इस्लामिक दगड म्हणत नाही आणि अमेरिकेतल्या दगडाला ख्रिस्ती दगड आपण म्हणत नाही. दगडाला दगडच म्हणतो. त्यांच्याही भाषेत दगडच म्हणतात, आम्ही दगडच म्हणतो. नदी एका ठिकाणी उगम पावते, पर्वतरांगांमध्ये कुठेतरी. ती उगम पावल्यानंतर जगातला कुठलाही अडथळा आणा, ती नदी त्याच्यावर मात करून शेवटी सागरामध्ये जाऊन मिळणारच. अशी एकही नदी नसते. एखादी समाजवादी, एखादी डाव्या विचारांची नदी, ती म्हणाली सगळ्यात नद्या जाऊन सागराला मिळतात, मी कशाला जाऊ, मी थांबली इथेच, म्हणून ती आजरामध्येच थांबली. असं झालं कधी? नाही, असं होऊ शकत नाही. उगम पावलेली प्रत्येक नदी पृथ्वीवरची ही शेवटी सागराला जाऊन मिळणारच. आणि उगमापासून सागरापर्यंत जात असताना आजूबाजूच्या सर्व सजीव पशु पक्ष्यांना, प्राण्यांना पाणी म्हणजे जीवन देण्याचा तिच्या गुणधर्माचं ती 100% पालन करते. अमेरिकेतल्या नदीला ख्रिस्ती नदी म्हणत नाही. आज आमची सिंधू पाकिस्तानात वाहते म्हणून ती इस्लामिक नदी होत नाही आणि इथली गंगा हिंदू नदी होत नाही. आपण कृष्णा म्हणतो, आपण गंगा म्हणतो, आपण कावेरी म्हणतो. आपण कधी असं म्हणत नाही हिंदू कावेरी, हिंदू गंगा असं नाही म्हणत आपण. आणि ती गंगा तिच्या काठावरच्या कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला पाणी म्हणजे जीवन देण्याचं काम करते. ती बघत नाही कोण आहे. धर्म ह्याला म्हणतात. तसाच मनुष्य प्राणी पण निर्माण केला त्या ईश्वराने, त्या परमात्म्याने, त्या सृष्टीच्या नियंत्याने. आणि या मनुष्य प्राण्याला पण जन्मजात एक गुणधर्म बहाल केला आहे. काय आहे मनुष्याला मिळालेला गुणधर्म? निसर्गतः जन्मजात समोरच्या माणसाशी, पशूंशी, पक्ष्यांशी, नद्यांशी, नाल्यांशी, दगडांशी, पर्वतांशी, डोंगरांशी, सगळ्यांशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं. आणि ह्या गुणधर्माचं 100% जो मनुष्य पालन करतो तो हिंदू असतो. म्हणून या हिंदू धर्माला संस्थापक नाही, या हिंदू धर्माची स्थापना नाही, म्हणून तो सनातन आहे. ज्याला आदी नाही आणि अंत नाही असा तो सनातन. आणि म्हणूनच इतकी वर्ष 5व्या शतकापासून या सनातन हिंदू धर्मावर इतकी आक्रमण होऊन सुद्धा जो निसर्ग आहे तो कधीच संपुष्टात येत नाही.
म्हणून हा कधीच संपुष्टात येणार नाही, कोणी किती प्रयत्न करा. हे टिकणार, कारण हा निसर्ग आहे, परमात्म्याने निर्माण केलेला आहे. मग जर एखादा मोहम्मद, एखादा फर्नांडिस जर दुसऱ्या माणसाशी, पशु पक्ष्यांशी, प्राणी मात्रांशी, नद्या नाल्यांशी जर प्रेमानं आणि माणुसकीनं वागत असेल तर तो आमच्यासाठी हिंदू आहे. हे सावरकर आहेत. 33 कोटी देवदेवतांची पूजा करतो, त्याच्यात एक अल्लाह आणि एक येशूची भर पडली, आम्हाला फरकच पडत नाही. कुठल्याही देवाची पूजा करा, देवतेची पूजा करा, आमच्याकडं कुठलं बंधनच नाही. दिवसातून इतक्या वेळा पूजा करा, बंधनच नाही. आरती करा किंवा करू नका, बंधनच नाही. सगळ्यात मोठी हिंदू धर्माचं सौंदर्य काय माहिती आहे? 100% नास्तिक होण्याची परवानगी आहे. 100% नास्तिक, देवाला शिव्या देणारा सुद्धा हिंदू असतो. त्याच्या घरामध्ये आयुष्यात कधीच एकाही देवदेवतांचा फोटोसुद्धा नाही, जो कधी देवाला मानतच नाही, तोही हिंदू असतो. आणि म्हणून हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असलं पाहिजे. जोपर्यंत भारताचं राष्ट्रीयत्व हे हिंदू आहे तोपर्यंत इथला फर्नांडिस पण सुखाने जगणार आणि इथला मोहम्मद पण सुखाने जगणार. आणि इथलं हिंदुत्व टिकवणं हे इथल्या 80% हिंदूंचं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया वेगळ्या होत्या, दुश्मन वेगळे होते. सावरकर टिळकांच्या, गांधींच्या लढाया वेगळ्या होत्या, शस्त्र वेगळी होती. पेशव्यांच्या काळातली शस्त्र वेगळी, युद्ध वेगळी होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही राष्ट्र स्थापन झालेल्या या लोकशाही राष्ट्रातली आपली आव्हानं आणि आपली युद्ध आणि आपल्या हातातली शस्त्र आता वेगळी आहेत. सावरकर ऐकून छान वाटलं, मस्त वाटलं, पण 2025मध्ये मी काय करू याचं उत्तर नाही मिळालं. म्हणून ते उत्तर देतो आणि मग थांबतो. सावरकर म्हणतात की अपडेट व्हायला पाहिजे तुम्ही सतत. विज्ञानाची कास धरा. वेद, पुराण, कुराण आणि बायबल हे धर्मग्रंथ पूजनीय आहेत, आचरणीय नाहीत. त्यातलं जे कालबाह्य झाले ते सोडून द्यायचं असतं. जे काळाशी सुसंगत आहेत तेवढंच घेऊन पुढं जायचं असतं. म्हणून ते धर्मग्रंथ चुकीचे नसतात. तर ते ज्या 1000 लाख वर्षांपूर्वी लिहिले गेले ते लिहिण्याच्या वेळची सामाजिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा लागेल, तेव्हा तो धर्मग्रंथ योग्य अयोग्य ठरवता येईल. आत्ता नाही ठरवता येणार. त्यामुळे जे अपडेट होतं, मग अपडेट काय होतं? तर अपडेट मोबाईल होतो, अपडेट घड्याळ होतं, अपडेट होते ती टेक्नॉलॉजी, सायन्स. तुमचा धर्म हा, विज्ञान हा तुमचा धर्म व्हायला पाहिजे. जग या विज्ञानाच्या कसोटीवरती कुठच्या कुठं निघून गेलं आहे. जे जे आमच्या धर्मग्रंथांमध्ये आहे, कुठलाही धर्मग्रंथ असू दे, त्यातलं जे चांगलं आहे, जे काळाशी सुसंगत आहे तेवढंच ठेवायचं असतं. काळाशी विसंगत झालं, जे जुनं झालं, शिळं झालं, कालबाह्य झालं, ते तोडून मोडून फेकून देण्याची हिंमत पाहिजे समाजामध्ये. ती हिंमत हिंदूंनी दाखवली. वेळोवेळी आमच्या पारंपरिक गोष्टी आम्ही बदलल्या. चितेवर बायका जाऊन नवऱ्याचं प्रेत घेऊन बसायच्या, सती जायच्या, आम्ही बदललं. मग त्यांना सती जाणं बंद झालं. मग बायकांना बोडकं करून त्या अलवणामध्ये आणलं जायचं, तेही बदललं. मग पांढऱ्या साडीत आणायचं, तेही बदललं. आता तर कळतच नाही की तिचा नवरा गेला आहे का जिवंत आहे. कोणी मंगळसूत्र घालून फिरू शकतो. इतका समाज, हिंदू समाज हा काळानुरूप बदलत गेला. पण काही समाज बदलायलाच तयार नाही. 24 तास नळाला पाणी आहे तरी आठवड्यातनं एकदाच आंघोळ करतायत. बदला. सावरकर त्यांनाही तेच सांगतात, विज्ञान हा तुमचा धर्मग्रंथ व्हायला पाहिजे. नुसतंच वेद पुराणाबद्दल नाही बोलत. वेद, पुराण, कुराण आणि बायबल हे धर्मग्रंथ पूजनीय आहेत, आचरणीय नाहीत. हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सावरकर सांगतात. कुठल्या एकेकाळी गायी सर्रास मारून खाल्ल्या जात होत्या.
आणि गायीसारखा इतका उपयुक्त पशु, तिच्या तोंडातली लाळ, तिची चाटणं, तिचं दूध, तिचं गोमूत्र, तिचं शेण, तिच्या शरीरातनं बाहेर पडणारा प्रत्येक पदार्थ हा मनुष्य प्राण्याला अत्यंत औषधी आणि उपयुक्त आहे. असा प्राणी संपला नाही पाहिजे. मांसाहार करायचा ना, मग करा ना. बाकी हजारो प्राणी मात्र आहेत जे कापून तुम्ही खाऊ शकता. गायच कशाला पाहिजे. पण गोहत्या थांबत नव्हती. काही लाखो वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतोय मी. मग कुठल्या तरी ऋषीमुनीच्या डोक्यात आलं ही गाय वाचली पाहिजे. मग आता ही कशी वाचवायची? सरळ सांगून लोक ऐकत नाहीत. मग हा समाज घाबरतो कशाचा? 2 गोष्टींना घाबरतो. देव कोपेल आणि धर्म बुडेल. देव कोपेल म्हटलं की समाज थांबतो आणि धर्म बुडेल म्हटलं की समाज थांबतो. काही लाख वर्षांपूर्वी, आजही ही परिस्थिती आहे. तेव्हाची परिस्थिती तर 100% तशीच होती. आणि मग कुठल्या तरी ऋषीमुनीच्या डोक्यात आलं असेल, गायला आता ही गाय वाचवायची असेल तर गायीच्या शरीरात आपण 33 कोटी देव बसवूया. म्हणून त्यांनी चित्र काढलं असेल कदाचित. सावरकर कल्पना करतात. गायीच्या पोटात 33 कोटी देव. कल्पना चुकीची नाही, त्या काळाशी सुसंगत आहे. 1 लाख वर्षांपूर्वी काय आज असतील ती वर्ष. आज आहे का तसं? आज गाय कापली तर एक तरी देव बाहेर पडतो का? नाही. म्हणजे गायीचं रक्षण करायचं आहे, पण 33 कोटी देव आहेत म्हणून नाही. सगळ्यात हुशार प्राणी कुठला आहे? मनुष्य प्राणी, जो 2025 मध्ये 2050 सालचं भविष्य बघतोय, आपल्या योजना आखतोय. 2050 साली मी असं करेन. नरेंद्र मोदी काय म्हणाले? 2047 साली देश प्रगत राष्ट्र होईल म्हणाले ना. कुठला विचार केलाय? गाय कधीतरी विचार करते का असा? बैल करतो का? डुक्कर करतं का? कुत्रा करतो का? मांजर करतं का? नाही. सावरकर म्हणतात सकाळचं भूक लागलेली, जेवण मिळालं की रात्री भूक लागणार आहे हेही ज्या प्राण्याला माहीत नाही, तो प्राणी अत्यंत बुद्धिवान अशा मनुष्य प्राण्याची माता कशी होऊ शकतो? विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. गाय कापून खा, सावरकर कधीच म्हणत नाही. गायीचं रक्षणच केलं पाहिजे. पण ते आता काळ बदलला ना, विज्ञान युग आलं, हातामध्ये कॉम्प्युटर आला, मोबाईल आला. मग आता गाय रक्षणाची कारणं बदलली पाहिजे. ही कारणं तेव्हा होती, योग्य होती, त्यांनाही मी चुकीचं म्हणत नाही. त्या काळानुसार, सामाजिक भौगोलिक परिस्थितीनुसार तेव्हाच्या कुठल्या तरी महापुरुषांनी ते करावं लागलं त्यांना. ओके. पाकिस्तानबरोबर लढताना जर पाकिस्तानच्या सैनिकांनी एक 5,000 गायींचा कळप भारतीय सैनिकांसमोर उभा केला तर काय करणार तुम्ही? गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत. एका गायीच्या पोटात 33 कोटी. 5,000 गायी पाकिस्तानने उभ्या केल्या भारतीय सैनिकांसमोर. 5,000 गायी गुणिले 33 कोटी म्हणजे किती देव झाले? मग एवढे देव कसे कापायचे? मग त्यापेक्षा पाकिस्तानच्या सैनिकाला सोडून देऊ असं म्हणणार का? नाही. भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तर पाकिस्तानातल्या गायींचा विचार करता येत नाही. पाकिस्तानातल्या गायी मारून पाकिस्तानच्या लोकांना संपवणं हेच भारताचं आद्य कर्तव्य आहे. ह्याला म्हणतात सावरकर, याला म्हणतात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. पण आपण हा समजूनच घेत नाही. सावरकर पचवणं फार सोपं नाही आहे, अवघड आहे. म्हणून ते सगळं असं सोपं करून सांगायचा माझा खूप प्रयत्न असतो. त्यामुळे युद्ध वेगळी आहे, आज लढाई वेगळी आहे. आता आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये एकच शस्त्र आहे, ते म्हणजे मतदानाचं. अपडेट व्हायला पाहिजे. मग शिवाजी महाराजांकडनं शिकायचं काय? तर शत्रूचं फसवून, शत्रूचं ठगवून, शत्रूचा विश्वासघात करून शत्रूला संपवायचं. अफजल खान म्हणाला मला भेटायला या. राजा म्हणाला नाही, मी तुम्हाला घाबरतो, तुम्हीच या. अफजल खानाने तुफजळपूरची मूर्ती फोडली. आता तरी राजा खाली नाही आले. यातना झाल्या नसतील? अरे ज्या मातेची रोज पूजा करतो त्याची मूर्ती फोडल्यावर काय यातना झाल्या असतील? तुळजापूरच्या पुजाऱ्याच्या तोंडात गो मांस कोंबलं. आता तरी शिवाजी महाराज खाली येतील, नाही आलेत. माहिती आहे त्यांना. शत्रू मला लालसा देतोय आणि मी खाली उतरलो की मी संपेन कदाचित. कारण मी टक्कर देण्याएवढी माझ्याकडं सैनिकांची शक्तीच नाही आहे.
तुटकपुंज सैनिक घेऊन मी एवढ्या साम्राज्यासमोर नाही लढू शकत. आत्ता शत्रूला फसवायचं, शत्रूचा विश्वासघात करायचा, इतकं सगळं करून पण येत नाही आणि पत्र पाठवतात आम्ही तुम्हाला घाबरतो, तेव्हा त्याचा विश्वास बसेल आणि तो जेव्हा एकटा येईल तेव्हा त्याला संपवायचा. आणि महाराजांनी त्याला संपवला. मूर्ती पुन्हा उभी करता येते. 10 मूर्त्या उभ्या करीन मी, पण त्यासाठी माझं राज्य आलं पाहिजे, मी राजा व्हायला पाहिजे. काही वेळेला अशा तडजोडी कराव्या लागतात, त्याला म्हणतात राजकीय मुत्सद्देगिरी. मी 1960पर्यंत माझी शिक्षा आहे अंदमानची. 27व्या वर्षी मी गेलो आहे, तिथून 50 वर्ष, 77व्या वर्षी मी सुटेन. मूर्खासारखा मी मोडेन पण वाकणार नाही, आणि गाढवासारखा मी जर त्या सेल्युलर जेलच्या 7x11च्या कोठडीत सडत राहिलो तर मी समाजासाठी शून्य उपयोगी पडेन. पण मी शत्रूला फसवलं, शत्रूचाच मार्गाचा वापर, शत्रूचेच मार्ग, त्यांनीच दिलेला ॲम्नेस्टी पिटिशनचा अधिकार त्यांच्याच घशात घालून जर मला सुटण्याची संधी मिळाली तर मी भारतात गेल्यावर काय वाटेल ते करू शकतो. हा त्या ॲम्नेस्टी पिटिशन दयेच्या अर्जांच्या मागचा हेतू होता. आणि केलं त्यांनी काम, प्रचंड मोठं कार्य केलं. एवढी मोठी साहित्य संपदा जी आपल्याला दिसते ना, एवढी ग्रेट नाटकं जी दिसतात, जी महाकाव्य दिसतं, ते सगळं त्या स्थानबद्धतेत केलेलं आहे. हिंदू धर्मातल्या सगळ्या भिंती संपवण्याचं काम केलं आहे, फार मोठं काम केलं आहे. हे सगळं त्या 7x11च्या अंदमानच्या कोठडीतच राहिले असते, मोडेन पण वाकणार नाही तर काहीच यातलं होऊ शकलं नसतं. सावरकर समाजाला कधी उपयोगी पडूच शकले नसते. पण हे समजून घेण्यासाठी बुद्धी लागते, बुद्धीच नसेल तर मग त्याच्यावर काही इलाज नाही आपल्याकडं. त्यामुळे लढाया वेगवेगळ्या आहेत. मग आता तुम्हाला कशी लढाई लढायची आहे, शत्रू कोण आहे? आता एक छोटंसं उदाहरण देतो. जपानवरती हिरोशिमा नागासाकीवरती अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले, बेचिराख करून टाकलं. मग इंटरनॅशनल एक समिती नेमली गेली आणि अमेरिकेला सांगितलं की त्या जपानची पुन्हा आर्थिक घडी बसवून त्या जपान राष्ट्राला पुन्हा उभं करा, तुम्हीच उभं करायचं, ती जबाबदारी तुमच्यावर, कारण तुम्ही बेचिराख केलं. अणुबॉम्ब चालवायचा नसताना सुद्धा तुम्ही सगळे राष्ट्रीय जागतिक नियम मोडून त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकून सत्यानाश केलात. त्या राष्ट्राला पुन्हा उभं करायची जबाबदारी तुमच्यावरच. ते आर्थिक घडी नीट सुविध करून द्या. अमेरिकेकडं पर्याय नव्हता ते मला ठीक आहे, जपानकडेही पर्याय नव्हता. ज्यांनी आपल्याला बर्बाद केलं त्याच्यावरच जबाबदारी आपल्याला उभं करायची, पर्याय नाही. इंटरनॅशनल ह्याच्यात पर्याय नसतो कधी कधी. जपानीज राष्ट्राध्यक्षांनी मान्य केलं, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी मान्य केलं, फक्त त्याच्या बदल्यात आता म्हणजे सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडं पैसा नाही पण रस्ते तर बांधायचे. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट IRBला कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देतं की आमच्याकडे पैसे नाहीत पण तुम्ही तुमच्या पैशाने बांधा. मग ते म्हणतात मग हे आम्ही खर्च केलेला पैसा वसूल कसा करायचा, तर तुम्ही टोल बसवा. सिंपल. अमेरिकेने विचारलं आता जपानला पुन्हा उभं करायचं तर कित्येक करोड रुपये आम्हाला खर्च करावे लागतील, ते आम्ही वसूल कसे करायचे, तर त्याच्या बदल्यात जपानमध्ये आमच्या इंडस्ट्रियल आमचे सगळे व्यवसाय, आमची सगळी मार्केट चालू करायची आम्हाला जपानने परवानगी द्यावी. आता जपानच्या राष्ट्राध्यक्षाकडे दुसरा पर्याय नाही, दिली परवानगी. मग अमेरिकन शोरूम, सगळ्या गाड्यांची शोरूम उभी राहिली, मार्केट्स उभी राहिली, छोटी छोटी शॉप्स उभी राहिली, हॉटेल्स उभी राहिली. की जपानमध्ये मोठी एक जपानची मार्केट, एक जपानची व्यापारपेठ आपल्याला उपलब्ध करून मिळाली. अमेरिका खुश, जपानकडं इलाज नाही. जपानच्या राष्ट्राध्यक्षाने असं का केलं? असे बावळट बोलणारी माणसं जपानीज नव्हती, ते समजून घेत होते. आम्ही कसे बोलतो ना, मोदी नाचुकचू, मोदी नाचुकचू, काय ते काहीच माहीत नसतं. जे आहे ना ते आजऱ्याच्या गल्लीच्या बाहेरचं काय माहीत नाही, आणि हा चाललाय मोदींना बोलायला. इथे बसून बोलायला काय जाते हो? जपानीज लोकांनी एकानेही त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला दूषणं दिली नाहीत. पण जपानीज माणसं आपल्या जपान नावाच्या राष्ट्रावर इतकं नितांत प्रेम करत होती की त्यांनी मनोमन ठरवलं कुठलंही आंदोलन करायचं नाही, रस्त्यावर उतरायचं नाही, काहीच करायचं नाही. अमेरिकेचं कंबरडं कसं मोडायचं
कुठल्याच अमेरिकन वस्तू विकतच घ्यायच्या नाहीत. 5 वर्षांनी अमेरिकन हॉटेल्स, अमेरिकन शोरूम्स, अमेरिकन मॉल्स सगळे सडले. सगळा माल सडला. जपान तर उभं राहिलं परत, पण अमेरिकेची सगळी इन्व्हेस्टमेंट पूर्ण रसातळाला गेली. अमेरिकेला धडा मिळाला. कुठलंही युद्ध न करता, एकही माणूस रस्त्यावर न उतरता. एकच क्वालिटीची गरज होती, ती म्हणजे देशावरचं नितांत प्रेम. तुम्ही पण लक्षात ठेवा, या हिंदुस्थानवर इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा की मार्केटमध्ये काही विकत घ्यायला गेलात की अमेरिकन टोपी दिसली की विकत माल घ्यायचा नाही. मॉलमध्ये गेलात, वस्तू विकत घेतल्यावर त्याच्याखाली आपला भारताचा स्टॅम्प असतो ISI, त्याच्या बाजूला एक हलाल स्टॅम्प असेल तर वस्तू ठेवून द्यायची. हा हलाल स्टॅम्प मिळवण्यासाठी उद्योगपतींना काही अमाऊंट भरावी लागते वेबसाईटवर जाऊन. ही अमाऊंट इस्लामिक कंट्रीजमध्ये जाते. त्याच्यातून तुमच्या मुलींना फसवण्यासाठी माणसं पाठवली जातात, त्यांना ट्रेन केलं जातं. एक अब्दुल कलाम, आपले तो कोण, कसाब, नंतर तो संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू, यांना जे ट्रेन केलं जातं त्याच्यासाठी जो अफाट पैसा लागतो तो सगळ्या या हलाल स्टॅम्पमधनं काहीतरी $14 बिलियन जगातनं या स्टॅम्पवरती पैसा मिळाला आहे. म्हणजे आपणच आपल्याला हलाल स्टॅम्पची वस्तू विकत घेणं म्हणजे आपण नकळतपणे एका कसाबला मदत करणं. आ बैल मुझे मार, मी देतो तुला पैसे, तू ये आमच्यावर अटॅक कर. या देशभरातली सगळी मॅकडोनल्ड्स हॉटेल, हिमालयन कंपनी, ज्याची तेल बिल मिळतं ना, महिलांनो लावता तुम्ही केस मोठे व्हावेत, नाही झाले तरी चालतील. पण एक कसाब जर पोचला जात असेल तर आमचं टक्कल पडलं तरी चालेल. मी देशासाठी एवढं सहन करायला तयार आहे. आजची लढाई ही आहे. आणि दुसरी फार महत्त्वाची लढाई आहे निवडणुकीमध्ये मतदान कोणाला करायचं. एक वाक्य हृदयावर, मेंदूवर कोरून ठेवा, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. इतक्या शांतपणे, इतक्या जनसमुदायाने इतकं सगळं व्याख्यान ऐकलं. मला पुन्हा कधी बोलवलं, मी अनेक विषयांवर बोलतो. बाजीराव पेशव्यावर बोलतो, वंदे मातरम, जनगणमनवर बोलतो, भारत काल आज उद्यावर बोलतो, प्रभू श्रीरामावर बोलतो. हेच काम आहे. देव, देश आणि धर्म या 3 शब्दांसाठी आता जगायचं आहे. त्यासाठीच मला बरं केलं देवाने. आपण सर्वांनी मिळून हे हिंदू राष्ट्र बनवूया. आम्हाला कोणालाच मारायचं नाही, आम्हाला कोणालाच संपवायचं नाही. आमच्याबरोबर एक अकबर अगदी आनंदाने राहू दे, फक्त त्यांनी हे मान्य केलं पाहिजे हा देश हिंदूंचा आहे. बस. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.